गुड इव्हनिंग. आवाज येत नाही. गुड इव्हनिंग. गुड. आज सुद्धा ना पाऊस थांबलाय. सरांनी सांगितलं यावर्षीची IFची जी थीम आहे त्याच्यामध्ये मेन काय सस्टेनेबल. सस्टेनेबल म्हणजे काय मराठी? सस्टेनेबल म्हणजे सातत्य आणि टिकून राहणे. सस्टेनेबलचा खरा अर्थ काय? टिकून राहणे. आणि टिकून कशाबरोबर राहायचे तर सध्याच्या मार्केट बरोबर, कॉम्पिटिशन बरोबर, येणाऱ्या फ्लक्च्युएशन बरोबर, या सगळ्यांबरोबर आपल्याला टिकून राहायचं आहे. आपल्याला जर ग्रोथ करायची असेल तर सगळ्यात पहिले काय व्हायला पाहिजे? टिकून राहायला पाहिजे. बरोबर ना? आपण नदी पार करतोय, झाडात होडीमध्ये बसलोय, जर मला त्या टोकावर जरी जायचं असेल तर काय व्हायला पाहिजे? जहाज बुडलं नाही पाहिजे. जहाज बुडलं तर आपण पलीकडे जाऊ शकणार नाही आहे. तर ते न बुडण्यासाठी काय केलं पाहिजे? तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यातला आपण जो या आजच्या किंवा या 4 सिरीजमध्ये बघणार तो एकच भाग आहे कॉस्टिंग. पण कॉस्टिंग एकच भाग नाही आहे. सस्टेनेबिलिटीसाठी वेगवेगळे भाग आहेत. त्यामध्ये एन्व्हायरमेंट हा सगळ्यात एक मोठा चॅलेंज असा सगळ्यांच्या समोर आहे. कारण एन्व्हायरमेंट जर आपण नाही त्यामध्ये काम केलं, सेफ्टीमध्ये काम नाही केलं तर भविष्य काळामध्ये आपल्याला खूप मोठे प्रॉब्लेम्स येणार आहेत. कारण सगळीजणं कार्बन झिरो, नेट कार्बन, सेफ्टी ह्याच्यावर इतके एक्सपोर्टचा फोकस होता. आता इंटरनल किंवा जे डोमेस्टिक कस्टमर आहेत ते सुद्धा त्याच्यावरती फोकस करू लागलेले आहेत. त्यामुळे जर आपण त्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट नाही केली तर आपण सस्टेनेबल होणार नाही. उद्याला कस्टमर म्हणाल की तुमच्या इथं या गोष्टी नाही आहेत, मी तुमच्या ऑर्डर देऊ शकत नाही. तर त्यामुळे तो एक भाग आहे. असे अनेक भाग आहेत ज्याच्यावरती आपल्याला सस्टेनेबिलिटीसाठी काम करायला पाहिजे. पण त्यातला एक मेजर भाग आहे तो म्हणजे कॉस्ट. बरोबर? जर आपण कॉस्ट कंट्रोल केली तर आपण बऱ्याच गोष्टीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये आपण स्वतःला टिकवून ठेवू शकतो, सस्टेन करू शकतो. अदरवाईज आपण या सध्याच्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशनला सस्टेन करू शकत नाही. आता जर रिसेंट जे पिक्चर आहे US टॅरिफ काय झाले? 50% वाढले, कस्टमर मागायला लागलाय, तुम्ही 10% द्या, 20% वाढवून द्या, 15% तुम्ही ॲडजस्ट करा. आणि आपली अवस्था काय झाली आहे की ते द्यायचे कुठून? आज तेवढं प्रॉफिट पण नाही आहे किंवा तेवढे पैसे मला मिळत पण नाही आहेत, मी द्यायचे कुठले पैसे? तर अशा कंडिशनमध्ये आणि जर तुम्ही बघितलं तर रोज तुम्हाला सांगेल कोणतं घेऊन ह्यानं ही लाईन बुक केली आहे, त्यानं नवीन फॉर्मरी टाकली आहे, ह्यानं फर्नेस घेतली आहे. बरोबर ना? रोज नवीन फॉर्मरीज यायला लागल्यात, रोज प्रत्येकाची एक्सपान्शन चालू आहेत. आणि त्यामुळं सॅच्युरेशन खूप व्हायला लागले. खूप लोक मार्केटमध्ये आपला प्रोडक्शनचा टप्पा वाढवायला लागलेत. आणि या टप्प्यामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असणार आहे भविष्यात? तर तुमची कॉस्ट तुम्हाला कंट्रोल करायला पाहिजे. शेवटी काय होणार आहे? कस्टमर म्हणणार ह्याची कॉस्ट आहे 10 रुपये, ह्याची कॉस्ट आहे 12 रुपये, ह्याची कॉस्ट आहे 8 रुपये. क्वालिटी हा बघणारच आहे, एन्व्हायरमेंट बघणारच आहे. पण त्याचबरोबर तो काय म्हणणार? कदाचित तुमची 12 असेल तर तुम्हाला देणार नाही. तो म्हणून ठीक आहे 8पेक्षा 10 बरं आहे, कारण त्याकडे क्वालिटी आहे, एन्व्हायरमेंट आहे, तो 10वाल्याला देईल तर 12वाल्याला देणार नाही. हे लक्षात. त्यामुळे आपल्याला कॉस्ट कंट्रोलवरती काम करावं लागणार आहे. त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंटची काम करावं लागणार आहे. क्वालिटी हा शब्द मी तो मुद्दाम वापरलेला नाही आहे, कारण क्वालिटी ही पूर्वी गरज होती. काय होती? गरज होती. आता क्वालिटी ही गरज राहिलेली नाही आहे, ती इनबिल्ट असायला पाहिजे. मी नेहमी क्वालिटीसाठी जे सेमिनार घेतो तर माझं एक चांगलं स्टँडर्ड उदाहरण, तुम्ही चहा प्यायला जाताय हॉटेलमध्ये, चहाची ऑर्डर कशी घेताय तुम्ही? 2 चहा आणा. मग त्यानं तुम्हाला चहा आणून दिल्यानंतर तुम्ही तो पिल्यानंतर तुम्हाला जर तो थंड लागला आणि तुम्ही त्याला विचारलं चहा थंड काय आहे, तर तो काय म्हणणार? तो असं म्हणतो तुम्हाला तुम्ही कुठे गरम चहा आणून सांगितलं तुम्हाला, मी चहा नावून सांगितलं होतं. म्हणजे काय याचा अर्थ झाला की बाय डिफॉल्ट तुम्ही जेव्हा चहा मागताय त्यावेळेस तो गरम असायला पाहिजे. तसंच कस्टमर म्हणतो की मी ज्यावेळेस ऑर्डर देतोय ते कास्टिंग मला क्वालिटीचंच पाहिजे, ते मी वेगळं सांगायची गरज आता उरलेली नाही आहे. बाय डिफॉल्ट सर्फेस फिनिश इम्प्रूव्ह पाहिजे, तुमचं पॅकिंग चांगलं पाहिजे, तुमच्या कास्टिंगमध्ये कुठली डिफेक्ट्स नको आहेत, त्याच्या काय प्रॉपर्टीज किंवा जे ड्रॉइंगवरच्या स्पेसिफिकेशन्स आहेत त्या मीट होणं हे काय झालेलं आहे? बाय डिफॉल्ट इनबिल्ट त्याची रिक्वायरमेंट झालेली आहे. त्यामुळे मी क्वालिटी हा तिथं वापरलेला नाही आहे. एन्व्हायरमेंट आणि कॉस्टिंग हे 2 महत्त्वाचे काय पॅरामीटर्स झालेले आहेत.
आता आपला हा सेशन आहे तो 4 भागात आपण विभागला आहे. पहिल्या भागामध्ये आज आपण फक्त अवेअरनेसबद्दल बोलणार आहे. नॉर्मली आपल्याला माहिती आहे की गरज आहे माहिती चांगला बोलतो. 4 भागात आपण डिवाइड केला आहे. पहिल्या भागात आपण अवेअरनेसबद्दल बोलतो. आपल्याला माहिती आहे की जसं सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल 2 स्किल्स असतात. आपण आज बोलणार आहे मेनली ते सॉफ्ट स्किलबद्दल. कारण एखादी गोष्ट करायची आहे तर ती करण्यासाठी आपल्याला काहीतरी शारीरिक एफर्ट घ्यावे लागतात, बरोबर. शारीरिक कष्ट करावे लागतात. ते कष्ट आपण नंतर करतो. आधी आपलं माइंड आपल्याला सांगतं की मी हे करू शकतो किंवा हे करू शकतो. त्यावेळेस तुमचा शरीर तुम्हाला सपोर्ट करतं. ज्या क्षणी तुमचं माइंड तुम्हाला सांगतं की मी हे नाही करू शकत किंवा मला नाही जमणार, त्या क्षणी तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की तुमचं सॉफ्ट स्किल किंवा तुमचं माइंड, तुमचं अवेअरनेस क्लिअर पाहिजे की मला कॉस्ट कटिंग करायचं आहे किंवा मला कॉस्टवरती काम करायचं आहे किंवा मला कॉस्ट अवेअरनेस स्वतःमध्ये आणायचा. आणि मग तुम्ही जाऊन सॉफ्टवेअरवरती ते ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन करू शकता. जोपर्यंत तुमच्या माइंडमध्ये ते नाही तोपर्यंत तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकत नाही. तर 4 भागात आपण डिवाइड केले. आता आपण बोलणार आहे बेसिकली सस्टेनेबिलिटी आणि कॉस्ट अवेअरनेसबद्दल. पुढच्या भागामध्ये तो खूप महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामध्ये आपण बोलणार आहे मेल्टिंगमध्ये आपण कॉस्ट कंट्रोल कसा करणार आहे, त्याबद्दलच्या गाईडलाईन, मेल्टिंगची कॉस्ट आपण कशी कॅल्क्युलेट करणार आहोत, वेगवेगळ्या पॅरामीटरचा अभ्यास करून प्रत्येकाची कॉस्ट आपण बघणार आहे. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपण मोल्डिंग, कोर आणि बाकीच्या सपोर्टिंग प्रोसेसवरती बोलणार आहे. त्यामुळे हे 2 भाग जे आहेत ते बेसिकली शॉप फ्लोअरच्या लोकांसाठी जास्त महत्त्वाचे आहेत. त्यांना बऱ्याचशा गाईडलाईन मिळणार आहेत. शिवाय त्यांच्या कामाचा कॉस्टवरती काय इफेक्ट होणार आहे, त्यांच्या कामाचा प्रॉफिटेबिलिटीवर काय इफेक्ट होतो हे त्यांना कळणार आहे. आणि चौथा शेवटचा भाग आहे त्यामध्ये टॉप मॅनेजमेंटच्या गाईडलाईन्स वेगवेगळ्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण फिक्स कॉस्टबद्दल बोलणार आहे, कॉन्ट्रिब्युशनबद्दल बोलणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ कॉस्ट ऑफ 1 मिनिट, 1 मिनिटाची कॉस्ट क्वांटिटी काय आहे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आपण म्हणतो 2 मिनिटं फंडेच बंद राहिली, 2 मिनिटं माझं मशीन थांबलं, या 2 मिनिटाची कॉस्ट क्वांटिटीला काय लागते हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर कॉन्ट्रिब्युशनबद्दल बोलणार आहे, फिक्स कॉस्टबद्दल बोलणार आहे, समरी ऑफ कॉस्ट कंट्रोल हा आपला बेसिकली अध्याय आहे. नेक्स्ट मी मग तसं म्हणतो ते की माइंड आपलं काय पाहिजे, अवेअर पाहिजे आणि ते फ्री पण पाहिजे. पॅराशूट बंद, पॅराशूट जर खाली सोडलं तर काय होईल, हवेत तरंगल, नाही तरंगल, खाली येणार. ते ओपन असेल तरच ते काम करतं. तसं आपलं माइंड सुद्धा काय पाहिजे, ओपन पाहिजे. नवीन आयडिया, नवीन कल्पना, नवीन चेंजेस आपण एक्सेप्ट करायला पाहिजेत. आपलं माइंड बऱ्याच वेळा ब्लॉकेज असतं. बऱ्याच वेळा कोणतरी आपल्याला काहीतरी सांगतं पण आपल्या डोक्यात काहीतरी एक ठराविक कन्सेप्ट ठरलेला असतो आणि आपण काय करतो, माझं बरोबर आहे, समोरच्याचा ऐकून घेत नाही. कदाचित ते जास्त बरोबर असू शकतं किंवा तुमच्या कन्सेप्टपेक्षा अजून चांगली वेगळी कन्सेप्ट असू शकते. पण ते आपण आपला माइंड ब्लॉक केल्यामुळं बऱ्याच वेळा त्या कन्सेप्ट आपण ऐकून घेत नाही, आपण शिकत नाही. त्यामुळे कुठल्याही ट्रेनिंगमध्ये जाताना ट्रेनिंगमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे लर्निंग जे आपण आज करतोय, दुसरं म्हणजे अनलर्निंग. लर्निंग कधी होऊ शकतं, ज्यावेळेस अनलर्निंग होतं त्यावेळेस. म्हणजे मला तिथं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असणार आहे यातल्या गोष्टी. पण तुम्ही जर असं या ह्यानं बसला की मला हे माहिती आहे, तर कदाचित मी जे सांगतो हे तुम्हाला पटणारच नाही, तुमच्या इथपर्यंत जाणारच नाही. कारण तुम्ही विचार काय करणार, तुमचा माइंड विचार करणार की मला माहिती आहे सगळं, मग कशाला ऐकायचं. मी म्हणतो ते मला माहिती आहे तेच सांगतात. पण ते अनलर्न करून जेव्हा तुम्ही लर्न करता त्यावेळेस तुमचं नॉलेज वाढतं. आणि तिसरं म्हणजे रीलर्निंग. परत ट्रेनिंग कसं होतं, आज तुम्ही शिकला तरी 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी बऱ्यापैकी आपण विसरून जातो. तर ते परत आपल्याला काय करावं लागते, रिलर्न करावं लागते. म्हणून मी नेहमी काय सांगत असतो, मी आज तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, हे ट्रेनिंगमध्ये नॉलेज नाही आहे, हे काय आहे, ही एक इन्फॉर्मेशन आहे. मी जी पास ऑन करतोय तुम्हाला, मी तुम्हाला काय करतोय, इन्फॉर्मेशन पास ऑन करतोय. जोपर्यंत तुम्ही ती ॲक्च्युली शॉप फ्लोअरवरती किंवा तुमच्या कामामध्ये वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ग्रास्पिंग होत नाही. मी नेहमी काय उदाहरण देतो की मी समजा विचारलं तुम्हाला की तुम्ही तिसरीतली एखादी कविता म्हणा, किती लोकांना कविता म्हणता येईल किंवा आठवल, ऑलमोस्ट कुणाला नाही. पण तेच जर मी म्हटलं की माधुरी दीक्षितचं एखादं पुढचं गाणं शब्द माहिती आधी तुम्ही ते गाणं म्हणायला लागाल का नाही, का तर तुम्ही ते प्रॅक्टिस केलेलं असतं. तुम्ही अनेक वेळा म्हणलेलं ऐकलेलं असते, गुणगुणलेलं असते, त्यामुळे ते तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेलं असते. त्यामुळे रीलर्निंग हा सुद्धा तेवढा महत्त्वाचा भाग आहे.
तर हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे की तुम्हाला तुमचं माइंड काय पाहिजे, ओपन पाहिजे. आता आपण बोलतोय सस्टेनेबिलिटीबद्दल. सस्टेन म्हणजे आपण मगाशी म्हणलं काय, तग धरणे, बरोबर ना. तग धरणे म्हणजे सस्टेन. वेन वी कॅन सस्टेन, सगळ्यात म्हणजे पहिलं म्हणजे परफॉर्मन्स स्टेबल असेल आणि कन्सिस्टंट असेल. आपल्या कंपनीचा परफॉर्मन्स जर स्टेबल असेल आणि कन्सिस्टंट असेल तर आपण सस्टेन आहे असं म्हणणार, बरोबर ना. तर तो जर खाली होत असेल, त्याचा ग्राफ जर डाऊनवर्ड असेल, त्याचा अर्थ सस्टेन आहे का, नाही आहे. वेन ऑर्गनायझेशन इज अर्निंग मनी. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर काय, तर ऑर्गनायझेशन 4 पैसे मिळवते, प्रॉफिट कमवते, काहीतरी नवीन. आपण आपल्या घरामध्येच बघतो ना, आपण सायकलवर जात होतो, आता आपण 2 व्हीलर घेतली, स्कूटी घेतली, मग मोटरसायकल घेतली, मग 4 व्हीलर घेतली. म्हणजे काय होतंय, आपण सस्टेन होतोय. सस्टेनेबिलिटी बरोबर आपण काय करतोय, स्वतःची ग्रोथ पण करतोय. तसंच ऑर्गनायझेशनमध्ये आहे. आपण काहीतरी चांगलं करतोय याचा अर्थ आपली ग्रोथ होते, आणि ग्रोथ होण्यासाठी काय पाहिजे, तर सस्टेनेबिलिटी असणं गरजेचं आहे. फॉर सस्टेनन्स वी हॅव टू फोकस ऑन टेक्नॉलॉजी, क्वालिटी अँड पीपल. टेक्नॉलॉजी, क्वालिटी आणि पीपल. क्वालिटीबद्दल मागाशी आपण ऑलरेडी बोललो. बाय डिफॉल्ट त्याला दुसरं ऑप्शन काहीही नाही, हे तुमच्या कास्टिंगमध्ये असायलाच पाहिजे. दुसरं माणसांचं ट्रेनिंग, त्यांचा अवेअरनेस हे खूप महत्त्वाचं आहे. जरी कितीही चांगली टेक्नॉलॉजी तुम्ही आणली, हाय प्रेशर आणा, ॲटोपोर आणा किंवा CNC मशीन आणा, तरी माणसाचं स्किल हे 0 होत नाही, कुठंही होत नाही. ते तसंच राहतं, फक्त त्याचा फॉर्म बदलतो. माणूस लागतोच, माणसाचं स्किल लागतं, प्रोग्राम करावा लागतोय, बरोबर, मेंटेनन्स करावा लागतोय. त्यामुळे माणसाचं स्किल कुठेही कमी होत नाही. त्यामुळे माणसाला तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. माणसाला आपण बऱ्याच वेळा इंडस्ट्रीमध्ये लोक लायबिलिटी म्हणून बघतात. तर लायबिलिटी न बघता ती इन्व्हेस्टमेंट असते. माणसावर जो खर्च होतो, ट्रेनिंगवर खर्च होतो, त्यांच्या अवेअरनेस इम्प्रूव्ह करण्यावरती जो खर्च होतो, तो आपण लायबिलिटी म्हणून न बघता ती इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायला पाहिजे. ती तुमच्या दृष्टीनं भविष्यात केलेली एक इन्व्हेस्टमेंट आहे. त्या माणसाकडनं तुम्हाला भविष्यात बरंच काही मिळणार असतं, तुम्हाला त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी अचीव करताना त्याची मदत होणार असते, आणि म्हणून आपण त्याच्यावरती खर्च करत असतो. तिसरा महत्त्वाचा भाग टेक्नॉलॉजी. तो आजकाल खूप महत्त्वाचा झाला आहे. टेक्नॉलॉजी जर तुम्ही अडॉप्ट केली नाही तर तुम्ही भविष्यात सस्टेन होऊ शकणार नाही. आणि टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं पुढे इव्हॉल्व होते आहे, ज्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी पुढे जाते आहे, तसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी क्युपला होत्या, आता कोल्हापूरमध्ये क्युपला हुडकायला लागते एखादी. कोल्हापूरमध्ये क्युपला नाहीच आहे म्हणलं तरी चालत, बरोबर ना. त्यानंतर अल्फा मशीन नव्हत्या, आधी हँड मोल्डिंग होतं, नोवेक, CO2. त्यानंतर मशीन मोल्डिंग म्हणजे हँड काय म्हणतो त्याला, न्यूमॅटिक लॅमिंगचं मशीन आले आहे. त्यानंतर अल्फा मशीन आल्या, आता हाय मशीन यायला लागल्यात. मला वाटतं अजून एक 5 वर्षानंतर तुम्हाला अल्फा लाईन हुडकावी लागणार आहे. जशी आज कुठला हुडकावी लागते की नाही, तशी पुढच्या 5 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये अल्फा लाईन असणार नाही. त्यामुळे आज जी लोक अल्फा लाईनमध्ये काम करत आहेत, त्यांनी जर ते स्वप्न नाही बघितलं की मी हाय प्रेशर घेणार नाही किंवा हाय प्रेशर घ्यायची नाही, मला असं जर विचार केला तर ते सस्टेन होऊ शकणार नाही. कारण टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं बदलते आहे, AI कोणी विचार नव्हता केलेला, एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीतरी इव्हॉल्युशन होईल. आज तुम्ही काहीही टाका त्याच्यावरती, तुम्हाला ते वाक्य पूर्ण होऊन तुम्ही हात वर करेपर्यंत उत्तर आलेलं असेल त्याचं, बरोबर ना. पहिला आपण गुगलला म्हणायचो, गुगलपेक्षा कितीतरी पटीनं AIचं स्पीड पण जास्त आहे आणि त्याची व्याप्ती पण जास्त आहे. तर टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात पुढे वाढते आहे. ती जर तुम्ही अडॉप्ट नाही करू शकला तर तुम्ही सस्टेन होऊ शकणार नाही. किंवा ॲक्च्युअल सस्टेनन्स तुम्ही काय पाहिजे, कॉम्पिटेटिव्ह. मगापासून आपण तेच बोलतो, काय पाहिजे, कॉम्पिटेटिव्ह. तुमची कॉस्ट ही काय असायला पाहिजे, कमी नाही. म्हणत शब्द कमी वापरत नाही आहे, लक्षात घ्या. हे कॉम्पिटेटिव्ह किंवा ऑप्टिमाइज हा शब्द वापरतो, हे कमी वापरत नाही आहे. असं मला कमी पैशात साहेबांनी निकाल सांगितलं, कमी पैशात विकू नका, पण कॉम्पिटेटिव्हनेस यायला पाहिजे, ऑप्टिमायझेशन व्हायला पाहिजे. कुठं नाही म्हणायचं, कुठं होय म्हणायचं हे तुम्हाला समजायला पाहिजे. ज्यावेळेस आपण त्या डिटेलमध्ये बोलू त्यावेळेस त्या गोष्टीपर्यंत आपण त्याच्यावरती अजून चांगल्या पद्धतीने मी सांगेल तुम्हाला. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह आणि ऑप्टिमायझेशन महत्त्वाचं आहे. सेकंड, ऑप्टेन न्यू कॅपॅबिलिटीज. तुमच्या कॅपॅबिलिटीज तुम्हाला वाढवायला पाहिजे. टेक्नॉलॉजी नवीन अडॉप्ट केली पाहिजे. माणसांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं ट्रेन केलं पाहिजे. माणसांचं जे ॲस्पिरेशन आहे ते थांबवायला पाहिजे. जेवढी माणसं जास्त काळ तुमच्याबरोबर राहतील तेवढं तुम्हाला काय होणार, त्याचा बेनिफिट होणार. त्या माणसाचं नॉलेज, शेवटी माणसानं काहीतरी शिकलेलं असतं. अनुभव कशाला म्हणतो आपण,
अनुभव म्हणजे काय? व्हॉट इज एक्सपिरियन्स? अनुभवाची व्याख्या जर करायला गेलो तर अनुभवाची व्याख्या अशी आहे की आपण जेवढ्या चुका करतो त्या चुकातून जे शिकतो त्याला अनुभव म्हणतात. मी हे सांगितलं, मी 32 वर्षाचा अनुभव आहे. मी या 32 वर्षात काहीतरी चुका केल्या, त्या चुकातून पण मी शिकत गेलो की असं केल्यानंतर असं होते, मग पुढच्या वेळेस असं न करता असं करावं लागतं. हे माहीत झालं मला की चूक मी परत करत नाही. तर ह्या चुकातून, या चुकांची शिक्षा किंवा या चुकांची कॉस्ट कुणी बेअर केलेली आहे? ऑर्गनायझेशननं बेअर केलेली आहे ना ऑलरेडी. आपण काय प्रत्येक गोष्टीला हे करत नाही, माणसाला दंड लावत नाही. आपण समजून घेतो हा चुकलाच नाही, पुढच्या चांगलं करतो. या चुकांची कॉस्ट तुम्ही ऑलरेडी बेअर केली आणि त्याच माणसाला जेव्हा तुम्ही सोडताय आणि दुसरीकडे जर जातोय, याचा अर्थ काय होतं? तो अनुभव तुमच्याही उपयोगी पडत नाही, तो दुसऱ्याकडून उपयोगी पडणार. त्यामुळे माणसाला रिटेन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे काळाच्या दृष्टीनं. रिसोर्स ऑप्टिमायझेशन, तुमच्याकडे जे रिसोर्स आहेत त्याच्यावर पुढे डिटेल्स नाही आहेत, आपण बघूया. रिसोर्स ऑप्टिमायझेशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. माझ्याकडे काय रिसोर्सेस आहेत ते वापरायला पाहिजे. जसं माझ्याकडे ट्रेडमिल आहे आणि त्याच्यावरती मी जर कपडे वाळत घालायला लागलो, चालेल काय? नाही ना. एकीकडे आपण ट्रेडमिलवरती कपडे वाळत घालतोय, दुसरीकडे आपण लठ्ठपणा कमी व्हायच्या औषधं खातो. चालेल काय? जे रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत ते रिसोर्सेस तुम्ही 100% वापरले पाहिजे. त्यामुळे रिसोर्स ऑप्टिमायझेशन तेवढंच महत्त्वाचं आहे. न्यू बिझनेस मॉडेल, व्हॅल्यू ॲडिशन, त्याच्यावरती आपण नंतर डिटेलमध्ये बोलणार आहे. व्हॅल्यू ॲडिशन पण तेवढाच महत्त्वाचा भाग आहे, कारण तुम्ही नुसतं कॉस्ट कमी करून कॉम्पिटिटिव्ह होऊ शकणार नाही आहे. तर मार्केटमध्ये कॉम्पिटिटिव्ह व्हायचं असेल तर तुम्हाला न्यू बिझनेस मॉडेल किंवा व्हॅल्यू ॲडिशनवरती पण काम करायला पाहिजे की मी व्हॅल्यू ॲडिशन कशी करू शकेन जेणेकरून मला उद्या कोणी रिप्लेस नाही करणार. एखादी फॉर्मची फक्त कास्टिंग काढते आहे आणि कस्टमरला रिप्लेस करायचं आहे. ओव्हरनाईट जर्नी आहे फक्त त्या दृष्टीने. एक रात्रीची गोष्ट आहे. पॅटर्न उचलायचं, दुसऱ्या फॉर्मटीत द्यायचं, संपला विषय. बरोबर ना? शेजारीच फांद्या असतात, खूप वेळ पण लागत नाही, अर्धा तासाचं काम आहे. ते जर तुम्ही मशीन करून देत आहे, मग तुम्हाला रिप्लेस करणं सोपं नाही. का? तर त्याचं मशीन हुडकलं पाहिजे, त्याचे मशीनचे सेटअप आहेत, गेजेस आहेत, पिक्चर आहेत, त्या मशीनिंगची कॅपेबिलिटी आहे. बरोबर ना? जर तुम्ही ते मशीनिंग बरोबर पेंटिंग पण करून देताय, पावडर कोटिंग करून देताय, असेंब्ली करून देताय, जशी जशी तुम्ही त्यात व्हॅल्यू ॲड करत जाताय, कस्टमर डिपेंडन्सी तुमच्यावरती वाढते. कस्टमर तुम्हाला इझिली रिप्लेस करू शकत नाही आणि ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हॅल्यू ॲडिशन खूप महत्त्वाचे. व्हॅल्यू ॲडिशनमध्ये 4 पैसे पण तुम्हाला मिळतात. बरोबर ना? कारण तुमचे ओव्हरहेड्स काय होतात? जागीच होतात. ते आपण 4थ्या भागात डिटेलमध्ये परत बोलणार आहे. ठीक आहे? आपण मला बोलतोय की बरेच लोक काय होऊ शकतात? सस्टेन नाही होऊ शकत आणि कोलॅप्स होतात. त्यातली बोलकी उदाहरणं आहेत. नोकिया, एकेकाळी नोकियाचा फोन, फियाट, चेतक स्कूटर. 5 वर्षापर्यंत आपण फिरायला जायचो म्हटल्यानंतर काय घेऊन जायचो? कॅमेरा घेऊन जायचो, गळ्यात अडकून घेऊन जायचो, नाहीतर तो रोलचा घेऊन जायचो, नाहीतर त्यात सिम घालून घेऊन जायचो. आज कुठेही तुम्ही कॅमेरा बघताय, वापरता ना? फक्त लग्नात तेवढे फोटो काढणारे लोक कॅमेरा वापरतात, बाकी कुठेही फोटोसाठी कॅमेरा वापरत नाहीत. कारण काय झालं? मोबाईल आले, टेक्नॉलॉजी बदलली, चेंजेस आले. काही ठिकाणी त्या लोकांनी ॲडॉप्ट केले नाहीत चेंजेस. उदाहरणार्थ नोकिया ॲडॉप्ट नाही केलं चेंज. फियाट, चेतक स्कूटर ह्यांनी अडॉप्ट चेंजेस नाही केले. ते जे इम्प्रूव्हमेंट त्यांच्या प्रॉडक्टमध्ये करायला पाहिजे होते ते नाही केले. काळाची गरज त्यांनी ओळखली नाही आणि म्हणून ते बंद झाले. उद्या आपल्या बाबतीत तसं होऊ नये म्हणून आपण जे मागाशी म्हटलं की 3 जे गोष्टी आहेत, कॉम्पिटिटिव्हनेस सोडून प्युपल आणि टेक्नॉलॉजी, ह्याच्यावरती आपल्याला फोकस करायला पाहिजे. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण ॲडॉप्ट करू, ते चेंज आपल्यामध्ये आणू, तेवढा आपण काळाच्या बरोबर राहू आणि सस्टेन होऊ. त्या गोष्टी नाही आणल्या तर आपली अवस्था यांच्यासारखी होणार. आता आपण बिझनेसमध्ये काय आहे? बिझनेस लोक काय करतात? आपण नोकरी का करतो? पुढचा सोपा करून प्रश्न विचारला. नोकरी का करतो आपण? घरी वेळ जात नाही म्हणून? पैसे. बरोबर? त्याचं साधं उत्तर आहे पैसे. पैसे कमवण्यासाठी बिझनेस केला जातो. चॅरिटीसाठी कुणीही बिझनेस करत नाही. तो अंबानी असू देत, टाटा असू दे, याचा कुणी असू दे, हे पैसे मिळवण्यासाठी सगळेजण बिझनेस करत असतात. बरोबर? टू अर्न मनी, टू अर्न प्रॉफिट. 4 पैसे मिळावे हा उद्देश बिझनेससाठी असतो.
आता आपण बघितलं पैसा मिळाला पाहिजे, प्रॉफिट मिळाला पाहिजे. प्रॉफिट म्हणजे काय? प्रॉफिट म्हणजे काय? ही पूर्वी व्याख्या आहे प्रॉफिट. पूर्वी काय व्हायचं, कस्टमरनं मला एखादी RFP दिली, एखादं ड्रॉइंग दिलं, मी काय कॅल्क्युलेशन करायचं की माझी कॉस्ट काय येणार आहे, मला मटेरियल किती रुपयात लागणार आहे, माझी सॅलरी किती होणार आहे, माझी पॉवर किती जाणार आहे, माझे ओव्हरहेड्स किती असणार आहे, हे सगळं मी कॅल्क्युलेट करायचो. माझी कॉस्ट काढायचो. माझी कॉस्ट आली 80 रुपये. मला त्यावरती 20 रुपये प्रॉफिट पाहिजे. म्हणून मी कस्टमरला सांगायचो 80 अधिक 20 ही माझी 100 रुपये प्राईस झाली. कस्टमर 100 रुपये एक्सेप्ट करायचा. ही जुनी पद्धत होती, ज्यावेळेस विकणारा माणूस हा राजा होता. विकणारा माणूस हा काय होता? राजा होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे, कारण फाउंड्रीज एवढ्या झाल्या की विकत घेणाऱ्या माणसाजवळ अनेक ऑप्शन्स ओपन आहेत. त्यामुळं जो विकत घेतोय तो आज राजा आहे, पण तो या पद्धतीने काम करत नाही. मग आता काय होतंय, आता कस्टमर तुम्हाला ड्रॉइंग देतोय आणि ड्रॉइंग बरोबर खाली एक वाक्य लिहिलं असतं, द टार्गेट प्राइस इज ₹70 ओनली. तुम्ही कॅल्क्युलेशन जुन्या पद्धतीने केलं असतं, किती रुपयाचं? 100 रुपयाचं, 80 + 20. पण कस्टमरनं प्राईजच देताना तुम्हाला किती दिली आहे? टार्गेट प्राईस दिली आहे 70 रुपये. तुम्ही विचार करणार याला माझा 80 रुपयात माझी कॉस्ट बी बसत नाही, प्रॉफिट तर राहिलं बाजूला, आता काय करू? ही आजची परिस्थिती आहे का नाही आहे? बरोबर. न्यू वे ऑफ प्राइसिंग इज कस्टमर गिव्ह अस टार्गेट प्राइस विच मोस्ट ऑफ द टाइम वी हॅव टू एक्सेप्ट. कारण आपल्याला अल्टरनेटिव्ह नाही, आपल्याला दुसरं ऑप्शन नाही आहे. हे ऑप्शन कधी असतं? कधी असतं? असतं ऑप्शन, नाही असं भाग नाही. ऑप्शन असतं एका वेळेस असतं, ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्युएशन करता, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही क्रिटिकल पार्ट करता, जो जगातला दुसरा कुठलाच माणूस काढू शकणार नाही असे क्रिटिकल पार्ट. 4 mm वॉलचं कास्टिंग मी ओतून देतो तुम्हाला, चल 120 रुपये घेणार. आणि 4 mm कास्टिंग कोण होणार? म्हणजे होताची हिंमत नाही करत, बरोबर ना. कास्टायन एजियन कोणी होतं? EDI करायला गेला तर, CGI करायला गेला तर करतोय काय? किती लोक आहेत? खूप कमी लोक करतात. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी टेक्नॉलॉजी नवीन वापरून काहीतरी वेगळं करताय, त्यावेळेस कस्टमर तुम्हाला कदाचित ती प्राईस देईल. नॉर्मल केसमध्ये ती प्राईस तुम्हाला मिळणार नाही आहे. त्यामुळं मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला ती काय करावी लागते? एक्सेप्ट करावी लागते. आता ती एक्सेप्ट करताना ऑलरेडी आपण बोललो आपल्या हातात नाही आहे. मग आपल्याला जर प्रॉफिट मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे? साधं कॅल्क्युलेशन राहिलं. काय आपल्या हातात आहे? प्रॉफिट तर मिळवायचं आहे. मग प्राईस आपल्या हातात आहे का? नाही आहे. कस्टमरनं डिक्टेट केली आहे ऑलरेडी 70 रुपये. मग 70 मायनस माझी जी काय कॉस्ट येईल तेवढं मला प्रॉफिट मिळणार. मग 70 मायनस 80 केलं तर काय झालं? 10 रुपये तोटा झाला. आपल्याला काय काम कशावर काम केलं पाहिजे? तर ते 80 रुपये मी 60 रुपयावरती कसं आलं, जेणेकरून मला 10 रुपये तरी मिळतील. 20 तर काय मिळणार नाहीत, पण ॲटलिस्ट 10 रुपये तरी मला मिळतील आणि माझं सर्वायवल होईल. काय होईल? सर्वायवल होईल. आता 10च का 20च्या ऐवजी तर माझे ओव्हरहेड्स आहेत. स्टाफची सॅलरी आहे, ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट आहे, व्याज आहे बँकेचं, डिप्रिसिएशन आहे, बरोबर ना. हे सगळे खर्च तर निघाला पाहिजेत. हे सगळे खर्च काढण्यासाठी मला किमान 10 रुपये तरी पाहिजेत. मग 1000 रुपये मला राहिला तर चालला, पण ठीक आहे, सस्टेन तर होईल. मी मार्केटमध्ये जगामध्ये काय होईल? टिकून तरी राहील. म्हणून आता हे गोष्ट परत आपण बोलणार आहे 4थ्या भागामध्ये कॉन्ट्रिब्युशनमध्ये. तर किमान त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? कॉस्ट कमी केली पाहिजे किंवा ऑप्टिमाइज केली पाहिजे, बरोबर. सो टू इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी वन हॅज टू रिड्यूस कॉस्ट ऑर गेट बिझनेस ॲट बेटर प्राईस. 2 ऑप्शन सांगितले तुम्हाला. एक तर कॉस्ट कमी करा किंवा जास्त प्राईजला बिझनेस आणा. जास्त प्राईजला बिझनेससाठी मग असे ऑप्शन तुम्हाला सांगितलं, हाय टेक्नॉलॉजी किंवा काहीतरी असे कास्टिंग जे जग काढत नाही आणि तुम्ही फक्त काढू शकताय, अशी तुमच्यामध्ये स्वतःमध्ये कॅपॅबिलिटी डेव्हलप करणं हा एक ऑप्शन तुमच्याकडे राहतो. आता उदाहरणार्थ सिलेंडर ब्लॉक, सिलेंडर हेड सारखे कास्टिंग जर काढायचे असतील तर ते एवढं सोपं नाही आहे. त्याला तुम्ही कस्टमरला चॅलेंज करू शकता की एवढे पैसे ज्यांना असेल तर काढतो, कारण कुणी काढू शकत नाही ते. त्याला थोडीशी काय टेक्निकल बाजू जास्त आहे. पण फ्लायव्हील आहे, ड्रम आहे, हब आहे. या फाउंड्री नाही काढली, शेजारची फाउंड्री तयार आहे, शेजारची नाही काढली, पण त्या पलीकडची फाउंड्री तयार आहे. आणि प्रत्येकाने तो जाऊन म्हणणार तुम्ही 80 दिले, त्याला सांगणार 70 दिलेत, तू 69 करतोस का बघ. तर मला गरज आहेच, कारण माझे ओव्हरहेड्स पण निघत नाही आहेत.
फॉन्ड्री 10 तास चालू आहे, 24 तासातले. मी जर तुम्हाला काय म्हणणार, ठीक आहे करतो, बरोबर ना. यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, बिझनेस ॲट बेटर प्राईस आणि सेटल म्हणजे रिड्यूस कॉस्ट. आता आपला बेसिक उद्देश आहे या 4 सेशनचा की कॉस्ट आपण कशी प्रकारे कमी नाही ऑप्टिमाइज करू शकतो. परत मी सांगतो, कमी नाही ऑप्टिमाइज करू शकतो. कारण कमी कस्टमर म्हणतोय म्हणून मी 70-60ला एक्सेप्ट केलं तर तुमची अवस्था परत नोकिया आणि 30 होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मी मागाशी वाक्य मुद्दाम सांगितलं, ते वाक्य डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. कुणाला हो म्हणायचं आणि कुणाला नाही म्हणायचं ह्याची क्लिअर आयडिया तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. मी बिलकुल असं म्हणत नाही की तुम्हाला परवडणारे जॉब तुम्ही एक्सेप्ट करा, काम करा. त्यापेक्षा न केलं परवडतं. जे परवडत नाही ते नाही म्हणायला शिकायला पाहिजे. ते नाही म्हणायला यायला पाहिजे. नाही म्हणता ते खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना नाही म्हणता येत नाही. हा खूप मोठा अनुभव आहे. तरुण मुलांमधला हा मेजर प्रॉब्लेम आहे. मित्र कुठेतरी घेऊन जातात, चल प्यायला बसूया, नाही म्हणता येत नाही ना, मित्र आहेत. पण आपलं काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आपल्याला स्वतःला जर माहीत असेल तर आपण नाही म्हणायला शिकलो पाहिजे. पण नाही, मला नाही जायचं, मी नाही येऊ शकत, मला नाही करायचं, हे आपण नाही म्हणता यायला पाहिजे. ही खूप महत्त्वाची क्वालिटी आहे माणसामधली, जी आजकाल लोकांमध्ये दिसत नाही. सगळ्याला आपण काय म्हणतो, हो हो म्हणणं चुकीचं आहे. सो इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी, वन हॅज टू रिड्यूस कॉस्ट. त्यामध्ये आपण बोललो कॉस्ट जशी कमी होईल तसं प्रॉफिट वाढणार आहे. आता ए आणि बी कंपनी आहे. मगाशी म्हटलं तसं सेम उदाहरण आहे. एची जर कॉस्ट कमी आहे, माझं प्रॉफिट वाढले. बीमध्ये माझी कॉस्ट जास्त आहे, माझं प्रॉफिट कमी आहे. बरोबर. आपण जे मगाशी म्हटलं असतं की माझी जर कॉस्ट वाढली तर माझं प्रॉफिट कमी होणार आहे, प्रॉफिट वाढलं तर माझी कॉस्ट की मला कंट्रोल, प्रॉफिट वाढवायचं असेल तर कॉस्ट मला काय केली पाहिजे, कंट्रोल करायला पाहिजे. आता याची कारणं जर बघायला गेलो त्याच्यामध्ये बघा तुम्ही, ही फॉन्ड्री कशी आहे तर इफिशियंट फॉन्ड्री आहे. आता एफिशियन्सी म्हणजे काय आहे, पुढच्या 2 स्लाईडमध्ये आपल्याला समजेल. लोअर इज द कॉस्ट, कॉस्ट कमी आहे. तिसरं म्हणजे हाय इज द प्रॉफिट, त्यामुळे प्रॉफिट वाढले. कस्टमर हॅपी असणार आहे का, तर मी इथं मला ऑर्डर पाहिजे असं मी काय करू शकतो, इथं अजून थोडंसं प्रॉफिट मार्जिन कमी करून मी जास्त ऑर्डर घेऊ शकतो. कस्टमरला सांगू शकतो, तुझा ठीक आहे तू मला 70 म्हणतोयस ना, मी तुला 68 मिळतो, चल मला अजून ऑर्डर वाढवून दे. कारण 2 रुपयाने मला जर बिझनेस जास्त मिळणार असेल तर मला तेवढा फायदा होणार आहे. अजून 2 रुपये मी कमी पण करू शकतो. त्यामुळे कस्टमर डिलाईट पण होतो आणि मोर ऑर्डर पण येतात. तिकडे काय आहे, इनएफिशियंट प्रोसेस माझी इफिशियंट आहे, त्यामुळे कॉस्ट माझी जास्त आहे, त्यामुळे प्रॉफिट कमी आहे. प्रॉफिट कमी असल्यामुळं कस्टमर नॉट सॅटिस्फाईड. का, तर माझी इनइफिशियन्सीचा उपयोग फक्त कॉस्टवरती झालेला नाही आहे, माझ्या क्वालिटीवरती पण होणार आहे, माझ्या सर्व्हिसवरती पण होणार आहे, माझ्या सप्लायवरती पण होणार आहे. बरोबर ना. या सगळ्यामुळं काय होणार आहे, कस्टमर डिसॅटिस्फॅक्शन आहे आणि त्यामुळे मला ऑर्डर्स काय होणार आहेत, कमी येणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. काय डाऊट असेल तर कधी पण विचारू शकताय. आता इफिशियन्सी आणि इफिशियंट आणि इनइफिशियन्सी. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर कमी पैशामध्ये जास्त प्रोडक्ट केला, कमी पैशामध्ये मी जास्त प्रोडक्ट केला म्हणजे माझी सिस्टीम काय आहे किंवा माझी प्रोसेस काय आहे, इफिशियंट आहे. तिथं जास्त पैशामध्ये कमी प्रोडक्ट झाला आहे, माझी प्रोसेस काय आहे, इनएफिशियंट आहे. In this series, we are going to see some of the important practices in the foundry which will lead to success and help you to obtain and sustain your profitability. बरोबर. आता आपण बऱ्याच वेळा यील्डचा विचार करतो. मी तुम्हाला विचारलं यील्ड काय आहे, तुमच्या डोक्यातला यील्डचा फॉर्म्युला क्लिअर आहे काय, गुड कास्टिंग वेट डिवायडेड बाय बंच वेट इज इक्वल टू इंटू 100 इज इक्वल टू यील्ड ऑफ द कास्टिंग. बरोबर. बरोबर ना. पण यील्ड तसं नसतंय, त्याला रोलिंग यील्ड म्हणतात, ते पण तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणजे काय, तर मी समजा 100 कोर काढल्या, किती 100 कोर काढल्या, तर त्यातली किती कास्टिंग मी कस्टमरला दिली, ह्याला म्हणायचं रोलिंग यील्ड. खरं तर ते अजून असं असायला पाहिजे की त्यातली किती कास्टिंग गाडीला बसली. मग ते कुठे कुठे ड्रॉपडाऊन होतंय, सगळ्यात पहिलं ड्रॉपडाऊन होतंय माझ्या कोर रिजेक्शनमध्ये. माझ्या कोर तुटतात फुटतात. 100मधनं किती आहे, 95 कोरच पुढं मोल्डिंगला येतात. परत मोल्ड तुटतात, मोल्डमध्ये घातलेला कोर तिथं तुटतात, तिथनं माझ्या 3-4 मोल्ड अजून बाद होतात. ॲक्च्युली मी पोरिंग करतो 90मध्ये परत माझं रिजेक्शन 4-5 निघतंय.
झालं किती 85, परत मशीनिंगमध्ये 2-3 बाद होत आहेत. असं करत कुठेतरी ती 100चा गाडा आपण कुठे नेऊन बसवतो 80ला. म्हणजे मधल्या 20 कोर वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये मोल्ड, त्याचं मेटल, हे सगळं काय झालं, माझं काय केलेलं आहे, वाया केलेलं आहे. त्यामुळे ते सगळं कॅल्क्युलेशन हे तुमच्या फील्डमध्ये यायला पाहिजे. सांगण्याचा उद्देश आहे की आपण जे मागासपासून बोलतोय, माझी कॉस्ट ऑप्टिमाइज व्हायला पाहिजे, इफिशियन्सी वाढली पाहिजे. म्हणजे काय, तर माझ्या प्रत्येक प्रोसेसवरती माझा काय पाहिजे, कंट्रोल असायला पाहिजे. जर तो कंट्रोल सुटला किंवा तो कंट्रोल तेवढा चांगला नसेल तर ॲटोमॅटिकली हे तुमचं यील्ड जे आहे, फायनल यील्ड आहे, हे तुमचं यील्ड चांगलं राहणार नाही, तुमची कॉस्ट वाढणार. ज्याचं हे फायनल यील्ड समजा इथं आता 66% आहे, त्याची कॉस्ट जास्त असणार आहे. ज्याचं हे फायनल यील्ड 80% आहे, त्याची कॉस्ट ॲटोमॅटिकली काय असणार आहे, कमी असणार आहे. बरोबर ना. त्यामुळे कॉस्ट ही शेवटी तुमच्याच हातामध्ये आहे. कॉस्ट ही कस्टमरच्या हातामध्ये नाही आहे. तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय ह्याच्यावरती भरोसा अवलंबून आहे. त्यामुळं म्हणून आपण जो आजचा भाग म्हणतो की अवेअरनेस, हा पहिला अवेअरनेस असायला पाहिजे की तो माझ्या हातामध्ये हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. कुठली गोष्ट आपण जस्ट एक्सेप्ट करतो त्यावेळेस त्याच्यावरती काम चालू होतं. कुठली गोष्ट आपण काय करतो, एक्सेप्ट करतो, त्याच वेळेस त्याच्यावरती काम चालू होतं. तुम्ही जर मान्य केलं नाही की माझी चूक आहे तर तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. तुम्ही सगळ्यात पहिलं मान्य केलं पाहिजे की माझी चूक आहे किंवा मला हे समजलेलं नाही आहे किंवा मला हे करायचं आहे. जोपर्यंत ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी नसती तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून आणू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे की मला याच्यावर काम करायचं. आणि आजचा सेशन बेसिकली त्यासाठीच आहे की आपल्याला तो अवेअरनेस आपल्यामध्ये काय करायचा आहे, डेव्हलप करायचा आहे. क्लिअर आहे. इनइफिशियन्सीज. कुठलाही कस्टमर, आता उदाहरणार्थ तुम्ही कस्टमरला सांगितलं तुला 70 रुपये म्हणतोयस पण माझं रिजेक्शन आहे बाबा 20%, त्यामुळे मी काय 70ला देऊ शकत नाही, तुम्ही मला 75 दे. तो म्हणेल तुमचं रिजेक्शन 20% तर मी काय करू. बरोबर ना. म्हणणार का नाही म्हणणार, का देणार तुमच्या 20%चं रिजेक्शनचे पैसे. तो म्हणेल शेजारचा माणूस 5%मध्ये करतोय, मी त्याकडे जातो, तो मला 68ला द्यायचा, तुला मी 75 काढले. मग आपल्याकडे ऑप्शन काय राहिले, रिजेक्शन कमी. बरोबर ना. शेवटी काय, तो नॅशनल वेस्ट पण आहे. कुठलीही वेस्टेजेस आपण जे बघणार आहे हे सगळे काय नॅशनल वेस्ट पण आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती काम हे करायलाच लागणार आहे. त्यामुळे नो कस्टमर विल पे यू फॉर युअर इनइफिशियन्सी. तुमच्या इनइफिशियन्सीवरती तुम्हालाच काम करायला लागणार आहे. आणि इनइफिशियन्सी म्हणजे काय, 6 सिग्मा. आपण बऱ्याच वेळा 6 सिग्माचं नाव ऐकतो. खूप मोठी काहीतरी आहे भाग असं आपल्या डोक्यामध्ये कुणीतरी बदललं असतं की 6 सिग्मा आहे, खूप काहीतरी वेगळं आहे. 6 सिग्मा म्हणजे काय खूप वेगळं नाही आहे. अगदी साध्या सोप्या शब्दात जर 6 सिग्माचा अर्थ सांगायचा म्हटला तर तुमची गाडी एका रस्त्यावरनं निघाली आहे, या बाजूला दरी आहे, या बाजूला नदी आहे आणि तुमची गाडी निघाली आहे. तुम्ही जर या बाजूला गेला तर काय होणार आहे, दरीमध्ये कोसळणार आहे. या बाजूला गेला तर नदीमध्ये कोसळणार आहे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, सेफसाठी तुमची गाडी ही रस्त्याच्या बरोबर मधून घ्यायला पाहिजे. म्हणजे उद्या रस्त्यावर चालताना मधून गाडी चालवा तसं नाही आहे. हे सांगण्याचं एक उदाहरण आहे की आपली प्रोसेस या बाजूला गेली तर लोअर स्पेसिफिकेशन आहे, अप्पर स्पेसिफिकेशन आहे. तुमचं जी प्रोसेस आहे तुम्ही बरोबर सेंटरला ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुमची काय म्हणू शकतो आपण त्याला, या बाजूला फेल होणार नाही किंवा या बाजूला फेल होणार नाही. उदाहरणार्थ मी सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. मेल्टिंगमध्ये आपण ऑलाईज ठेवतो, कॉपर सगळ्यात वन ऑफ द कॉस्टली एलिमेंट आहे. बरोबर. 800-850 रुपये पर के जी आता त्याचा रेट साधारण चालू आहे. आपल्याला कस्टमरनं स्पेसिफिकेशन दिलं असतं ते 0.3 to 0.5 500/7 ग्रेड आहे. 0.3 to 0.5 त्याच्यामध्ये कॉपर ठेवा. आपली माणसं किती ठेवतात, 52, 51, 55, 54. बरोबर ना. जाऊन बघा, बऱ्याच वेळेस तुम्हाला या रेंजमध्येच कॉपर दिसतो. मग काय होणार आहे, तुमची रेंज काय 0.3 ते 0.30 ते 0.50 आहे. मी आयडियली काय ठेवायला पाहिजे, 0.40, 0.42, 38 ते 42. म्हणून नेहमी मी सांगत असतो की तुम्हाला जे काही स्पेसिफिकेशन दिलं आहे त्याच्यामध्ये 2 भाग असायला पाहिजे. एक स्पेसिफिकेशन लिमिट आणि एक कंट्रोल लिमिट. स्पेसिफिकेशन लिमिट हे कस्टमरसाठी पाहिजे, ऑडिटरसाठी पाहिजे. म्हणजे काय तर 0.3 to 0.5.
पण तुम्ही तुमच्या लोकांना देण्यासाठी 0.45 ते 0.35 हेच लिमिट द्यायला पाहिजे, जे तुमचं कंट्रोल लिमिट असतं, जेणेकरून तुम्ही तुमची कॉस्ट पण वाचू शकता, प्लस तुम्हाला इकडं आणि तिकडं दोन्हीकडं फायर होण्याची शक्यता ही कमी होती. म्हणजेच काय, तर जेवढी व्हेरिएशन कमी कराल तेवढी व्हेरिएशन कमी करणं म्हणजे सिक्स सिग्मा, बाकी काही नाही. व्हेरिएशन कमी करणं दॅट इज कॉल्ड एज सिक्स सिग्मा. सिम्पल सोपे एका वाक्यात लक्षात ठेवा. व्हेरिएशन जेवढं तुम्ही कमी कराल तेवढं तुम्ही सिक्स सिग्माच्या जवळ जा. इथं तुम्हाला दिसते हे 3 सिग्मा आहे आणि हे to obtain profitability and to sustain profitability you have to make improvements and sustain by standardization. आपण ॲक्शन प्लॅन करतो, CFA करतो, रिएक्शनवरती अनालिसिस करून काहीतरी आपण ॲक्शन प्लॅन डिराईव्ह करतो, बरोबर. ॲक्शन प्लॅनमध्ये काहीतरी लिहिलं असतं, आपण हे करतो ते करतो. खरंच आपण ते पुढं कंटिन्यू वापरतो किंवा ते कंटिन्यू आपण फॉलो करतो का? 5 years माहिती आहे किती लोकांनी केला 5 years यातला? किती लोकांकडे 5 years आहे? लीन मॅनेजमेंट 5 years. 5 years मध्ये पण एक एस आहे, काय? स्टँडर्डायझेशन, बरोबर ना. स्टँडर्डायझेशन म्हणजे काय, तर मी कुठं कुठली वस्तू ठेवायची याची जागा आपण काय करतो, निश्चित करतो आणि त्या ठिकाणीच ती वस्तू आपण ठेवतो, तर त्याला म्हणतो स्टँडर्डायझेशन. असं आपण बऱ्याच प्रोसेसमध्ये स्टँडर्डायझेशन केलेलं असतं की मी हे या पद्धतीने करणार आहे, पण ते फॉलो होत नाही. का होत नाही, तर तिथं लोकांचा परत एकदा अवेअरनेसचा भाग आहे, लोक प्रॉपर त्याला रिस्पॉन्ड करत नाहीत, लोक विसरून जातात, शॉर्टकट घेतात आणि त्याच्यामुळं स्टँडर्डायझेशन तुमचं फॉलो होत नाही आणि त्यामुळं काय होतं, त्या इम्प्रूव्हमेंट तुम्ही केल्या त्या सस्टेन होत नाही. मग काय होतं, रिपीटेड कस्टमर कंप्लेंट्स होतात, बरोबर ना. एखादी कंप्लेंट आली, तुम्ही काय ते ॲक्शन प्लॅन केला आणि परत 4 महिन्यानंतर तीच कंप्लेंट तुम्हाला परत येते. काय येते, कारण तुम्ही 4 महिन्यामध्ये ती कंप्लेंटवरती जे काय स्टँडर्डायझेशन केलं होतं ते स्टँडर्डायझेशन कुठेतरी परत हल्लेलं आहे, तिथं परत शॉर्टकट मारलेला आहे कुणीतरी आणि त्यामुळं तुम्हाला ते रिझल्ट परत रिपीटेडली मिळत नाही. तर रिपीटेबिलिटी खूप महत्त्वाची आहे. यू ऑल्सो नीड टू युटिलाइज युअर रिसोर्सेस इफेक्टिव्हली. त्यासाठी तुम्हाला तुमचे रिसोर्सेस जे आहेत ते प्रॉपर वापरायला पाहिजे. जसं मागाशी आपण म्हटलं तसं ट्रेडमिलचं उदाहरण दिलं. तर स्टँडर्डायझेशन, हे स्टँडर्डायझेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही काहीतरी इम्प्रूव्हमेंट करून इथून येऊन ठेवलेली आहे. जर हा टेकू लावला नाही तुम्ही तर हा बॉल काय होणार आहे, परत रोल होऊन खाली येणार. त्यामुळे तो टेकू जो असतो हा टेकू लावणं गरजेचं असतं. हा नुसता स्टँडर्डायझेशनचा टेकू नाही आहे, तर तिथं तुमचा कंट्रोल पाहिजे. कंट्रोल पॉईंट म्हणजे ऑडिट असू दे किंवा चेकलिस्ट असू दे, कुठं तरी चेक करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही ते व्हेरीफाय कराल की जे मी काहीतरी स्टँडर्डायझेशन केलेलं आहे ते मी सस्टेन करतोय. ते जर तुमचा टेकू नसेल तर तो चेंडू परत आहे त्याचा खाली येणार आणि परत तुम्हाला कस्टमर कंप्लेंट येणार. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. इम्प्रूव्हमेंट सस्टेन करणं, इम्प्रूव्हमेंट करणं खूप सोपं असतं. इम्प्रूव्हमेंट करणं अजिबात अवघड नसतं, पण त्या इम्प्रूव्हमेंट मेंटेन करणं, त्या इम्प्रूव्हमेंट सस्टेन करणं हे खूप अवघड असतं आणि म्हणून तेवढ्याकरता आपल्याला त्या स्टँडर्डायझेशनची मदत घ्यायला पाहिजे. आता आपण रिसोर्सेसबद्दल मगाशी पण बोललो की रिसोर्सेस आपल्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. आपल्याला रिसोर्सेस मॅक्सिमम इफिशियंटली वापरले पाहिजेत. कुठले कुठले रिसोर्सेस आहेत? नॉर्मली रिसोर्सेस म्हटल्यानंतर माणसाच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट ती म्हणजे मशीन्स, बरोबर ना. पण तसं नाही आहे. रिसोर्सेसमध्ये एवढे सगळे रिसोर्सेस आहेत जे आपण वापरत असतो रोजच्या काळामध्ये. सगळ्यात पहिला रिसोर्सेस मी तर लिहिला तो म्हणजे माणूस. माणूस हा तुमचा सगळ्यात मोठा रिसोर्स आहे. मगाशी म्हटलं असं लायबिलिटी नाही आहे, ती इन्व्हेस्टमेंट आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या भविष्यकाळासाठी तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही आज जो इथं वेळ घालवायला लागला आहे, वेळ खर्च करत नाही आहे, हा वेळ काय करताय, इन्व्हेस्ट करताय, जेणेकरून तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये आणि तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करणार आहे किंवा काम करत आहात त्या कंपनीला त्याच्या भविष्यामध्ये त्याचा काहीतरी उपयोग हा होणार आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे मॅन हे रिसोर्सेस पण पूर्णपणे वापरले पाहिजेत. आपण पुढं 7 वेस्ट बघणार आहे, त्यामध्ये 8वा वेस्ट ॲड झाला आहे. तो कुठला आहे? ह्युमन टॅलेंट. हा नवीन 8वा वेस्ट ॲड झालेला आहे. पहिले 7 वेस्ट होते. 8वा वेस्ट ह्युमन टॅलेंट म्हणजे काय, तर माणसाच्या ब्रेनमध्ये असणारं त्याचं ज्ञान किंवा त्याची कल्पकता. AI म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जात असताना माणसाच्या डोक्यामधला जो इंटेलिजन्स आहे त्याच्यामधली जी क्रिएटिव्हिटी आहे ती वापरतोय का, हा पण विचार करावा.
एखाद्या माणसाला चांगलं ड्रॉइंग येतं, एखाद्या माणसाला ड्रॉइंग म्हणलं चांगलं कळतं आणि आपण त्याला जर मेल्टिंगमध्ये नेऊन सोडला चालेल का? नाही चालणार. तर तिथं तो मेल्टिंगमध्ये व्यवस्थित काम करणार नाही, त्याच्या डोक्याचा किंवा बुद्धीचा वापर पण होणार नाही. तर त्या माणसामध्ये काय स्किल्स आहेत हे स्किल्स ओळखून त्या माणसाला आपल्याला प्रॉपरली तिथं डिप्लॉय करायला यायला पाहिजे. त्यामुळे मॅन हे खूप महत्त्वाचा रिसोर्सेस आहे. सेकंड मशीनची एफिशियन्सी 80% आहे, 90% आहे, 95% आहे. मशीन तुमची आउटडेटेड झाली असतील तर मशीन चेंज केली पाहिजे. जसं फर्नेसचं उदाहरण आपण घेऊ शकतो की पूर्वीच्या ज्या फर्नेस होत्या त्यामध्ये पॉवर कन्झम्पशन खूप जास्त येते. मग आता नवीन IGBT फर्नेस आल्या, जवळजवळ 20 ते 30 युनिट पर हीट तुमच्या वाचवते. तुम्ही त्या गोष्टींचा वापर करून तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी जर अडॉप्ट केली तर ॲटोमॅटिकली तुमची कॉस्ट काय होणार आहे? कमी करायला किंवा ऑप्टिमाइज करायला तुम्हाला मदत होणार. त्यामुळं मशीनची इफिशियन्सी पण महत्त्वाची आहे, ती तुम्ही मॉनिटर केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज मॉनिटर करायला पाहिजे. मटेरियलची इफिशियन्सी, कुठलं मटेरियल चांगलं आहे, कुठल्या मटेरियलवरती मी जास्त भरोसा करू शकतो, कुठल्या मटेरियलचं यील्ड चांगलं आहे किंवा कुठल्या मटेरियलचे आपण त्याला रिकव्हरी म्हणतो, रिकव्हरी चांगली आहे, तर ते पण आपल्याला वापरायला पाहिजे. एनर्जी ही सगळ्यात मोठा रिसोर्स आहे कॉन्टेमाला. एनर्जी, पॉवर. आणि आता तर पॉवरमध्ये भरपूर बदल झाले, बरोबर ना? स्लॉट बदलले, KWHचं KVH झाले, बरोबर ना? त्या सगळ्याचा वापर आपल्याला करता यायला पाहिजे आपल्या कॉस्ट ऑप्टिमायझेशनसाठी. ते आपल्याला आधी समजून घ्यायला पाहिजे आणि ते त्याप्रमाणे वापरलं पाहिजे. त्यामुळे एनर्जी पण तेवढीच महत्त्वाची आहे. ह्या गोष्टीवरती आपण बोलणार आहे उद्या पुढच्या सेकंड भागामध्ये, याच्यावरती आपण डिटेलमध्ये बोलणार आहे. फायनान्शियल रिसोर्सेस, पैसा आहे पण तो वापरायचा कसा हे पण समजायला पाहिजे, बरोबर ना? पैसा भरपूर असतो एकाकडे, पण तो वापरायचा कसा, कुठं टाकायचा, त्यातनं काय घ्यायचं हे पण आपल्याला समजायला पाहिजे. टेक्नॉलॉजी, ऑलरेडी आपण टेक्नॉलॉजीबद्दल मगाशी पण बोललो की टेक्नॉलॉजी जशी चेंज होते आपल्याला हायर टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्याशिवाय पर्याय नाही. जे लोक अडॉप्ट करणार नाहीत त्यांची अवस्था नोकियासारखी होणार भविष्यात. त्यामुळं टेक्नॉलॉजी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. पिक्चर काय आहे? बोल काय ना? काय आहे? शिऱ्यांचा ढीग आहे. त्या शिऱ्यांच्या ढीगवरती तू वाढवून पलीकडे बघतो. माझ्याकडे रिसोर्सेस भरपूर आहेत, पण ते वापरायचे कसे हे जर मला माहीत नसतील तर तुम्हाला किती पण रिसोर्सेस आणून दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे जे रिसोर्सेस माझ्याकडे आहेत, आपल्याला ती सवय असते, कोणीतरी काहीतरी चांगलं सांगितलं की हे असं करा, ते आपण पहिलं काय सांगतो, नाही हो ते माझ्याकडे हे नाही हो, ते असं नाही हो, ते होणार नाही हो. आपण पहिल्यांदा नाही न सुरुवात करतो, बरोबर ना? पण माझ्याकडे काय आहे ह्याचा पहिला विचार करा की मी काय करू शकतो, ह्याच्यामध्ये मी बेस्ट काय करू शकतो. ठीक आहे, मी त्या लेवलला कदाचित नाही करू शकणार, पण या लेवलला तरी मी बेस्ट काय करू शकतो ह्याचा जर विचार केला तर कदाचित आपलं सोल्युशन हे अधिक लवकर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतो. आयडेंटिफाय नॉन व्हॅल्यू ॲडेड प्रोसेस, हे खूप महत्त्वाचा भाग आहे. नॉन व्हॅल्यू ॲडेड प्रोसेस, ज्याचे कस्टमर तुम्हाला पैसे देत नाही ते म्हणजे नॉन व्हॅल्यू ॲडेड प्रोसेस. प्रत्येक प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही फ्लोचार्ट करताय त्या प्रत्येक प्रोसेस समोर लिहायला पाहिजे की मला थोडक्यात ए प्रोसेस आहे, बी प्रोसेस आहे, मला ए प्रोसेसची काय कॉस्ट आहे, काय प्राईस आहे. उदाहरणार्थ कोर आहे, कोरची किंमत काय आहे, 16 रुपये पर किलो. मोल्ड 2 रुपये पर किलो. त्याचं कास्टिंग झाल्यानंतर ती किंमत वाढते का वाढत नाही? वाढते. फेटलिंग झाल्यावर ती किंमत वाढते का वाढत नाही? वाढते. मी कस्टमरला फेटलिंग नंतर मी इन्स्पेक्शन करतो, इन्स्पेक्शन नंतर ती किंमत वाढते का वाढत नाही? इन्स्पेक्शन करायच्या आधी तर कास्टिंग आणि इन्स्पेक्शन केलेलं कास्टिंग यात कस्टमर काय फरक करतो काय पैशामध्ये? म्हणजे काय झालं, इन्स्पेक्शन ही नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी झाली. कास्टिंग हिथं ठेवले, ते उचललं आणि हिथं ठेवलं, माणूस गेला, वेळ गेला, जागा गेली, पैसा गेला, व्हॅल्यू ॲडिशन झाली का? कस्टमर म्हणणार का इथं ठेवलं तर 10 रुपये देतो, इथं ठेवलं तर 11 रुपये देतो म्हणणार आहे? हे सगळं आपण परत पुढच्या 3-4 स्लाईडमध्ये परत डिटेलमध्ये बोलणार आहे. पण याचा सांगण्याचा उद्देश आहे की प्रत्येक ठिकाणची नॉन व्हॅल्यू ॲडेड कुठली ॲक्टिव्हिटीज आहेत त्या डिफाईन करून त्या तुम्हाला काय केल्या पाहिजेत, अवॉइड केल्या पाहिजेत, तर तुमची कॉस्ट काय होणार आहे? रिड्यूस नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटीज
ऑलरेडी हे आपण बोललो. ॲड व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटीज ह्याच्यावर ऑलरेडी आपण बोललो. मशीनिंग, असेंब्ली, हाय अलॉइज मटेरियल, बरोबर. कास्टिंग काढताय नुसतं तर रात्री तुम्ही रिप्लेस होऊ शकता. मशीनिंग करत असाल तर रिप्लेस करणं अवघड आहे. असेंब्ली करत असाल तर त्याहून अवघड आहे. त्यामुळं आपण कशा पद्धतीनं व्हॅल्यू ॲडिशन आपली वाढवू शकतो, आपली कंपनीची काय म्हणतो आपण त्याला, असेंब्ली लाईन किंवा पेंटिंग किंवा मशीनिंग ह्याच्यामध्ये कसं जाऊन आपण आपली कंपनी अधिक चांगल्या पद्धतीनं व्हॅल्यू ॲडेड पद्धतीनं कस्टमरसमोर रिप्रेझेंट करू शकतो हे बघायला पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन हा परत एकदा वेगळा टॉपिक आहे. पण जर सस्टेन व्हायचं असेल तर डायव्हर्सिफिकेशनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. डायव्हर्सिफिकेशनमधला एक भाग आपण ऑलरेडी बोललो की बिझनेस मॉडेल, टेक्नॉलॉजी अँड प्रोसेस. टेक्नॉलॉजी अँड प्रोसेसवरती बोललो आपण की असेंब्ली, मशीनिंग, पेंटिंग, बरोबर. प्रोडक्ट मिक्स मी मागाशी ऑलरेडी बोललो. कास्ट आयर्नचं तुम्ही एजंट करू शकताय किंवा वेगवेगळे ग्रेड्स करू शकता. एडियासारख्या ग्रेड आहे, CGI सारख्या ग्रेड आहे, सिमोसारख्या ग्रेड आहेत. तिथं पण तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन आहे. प्लस तुमची कसं आहे, तुम्ही एका रस्त्याने चाललाय, तुम्ही एकटंच चाललाय रस्त्याने, तुम्हाला कॉम्पिटिशन आहे का? दुसऱ्या रस्त्याने 10 जण चालली, तिथं काय होणार आहे? तिथं कॉम्पिटिशन असणार आहे. त्यामुळे तुम्ही कसं एकट्या रस्त्यानं जाऊ शकता हे तुम्हाला बघायला पाहिजे. तुम्ही 10 जण, तुम्हाला सेफ कुठे वाटणार आहे? तुम्ही 10 जण नाही, तुम्ही 10 सेफ कुठे असणार आहे? 2 उत्तर आहेत. तुझं उत्तर बरोबर आहे. सेफ असणारे ॲक्च्युली तुम्ही जिथं एकटा असणार आहे तिथं, कारण तुम्हाला तिथं कॉम्पिटिशन नाही आहे, तुमचा धंदा कोणी नेणार नाही आहे, त्या अर्थानं तुम्ही सेफ आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मेंटली विचार करता ना, त्यावेळेस तुम्ही काय विचार करता? मी समूहामध्ये चाललो तर मी सेफ आहे. माझ्याबरोबर 4 लोक आहेत ना, मला काय झालं तर 4 लोक आहे, पण ती 4 लोक तुमच्या मदतीला शेवटी फक्त येतात. बाकी कधीही ती 4 लोक तुमच्या मदतीला येत नाहीत. त्यामुळं समूहामध्ये जाणं हे सेफ नाही आहे. तुम्ही एकटं गेला तर सेफ आहे. त्यामुळे त्या वेगळ्या वाटा चोखण त्या खूप गरजेचं आहे. तिसरं म्हणजे बिझनेस मॉडेल. वेगवेगळ्या टाईपच्या डायव्हर्सिफिकेशन बिझनेसमध्ये करणार. मशीनिंग असेल त्यामध्ये तुम्ही अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकता, असेंब्ली घालू शकता, एखादा नॉन फेरसमध्ये जाऊ शकता, एखादा फेरसमध्ये आहे तर नॉन फेरसमध्ये जाऊ शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करून सुद्धा स्वतःला काय करू शकताय? सस्टेन करू शकता. मी मागाशी एक वाक्य वापरलं की फायनान्स ॲबिलिटी. तुमचे रिसोर्सेस भरपूर आहेत, ते रिसोर्स वापरायचे कुठं? डायव्हर्सिफिकेशन. जेणेकरून मला माझ्या एक्झिस्टिंग बिझनेसला पण मदत होईल आणि माझी एक्झिस्टिंग बिझनेस पण सस्टेन होईल आणि मला एक नवीन डोअर ओपन होईल. उद्या हा बिझनेस जर माझा कमी झाला, आहेच किती आहेच ना, EV, इलेक्ट्रिक व्हेकल्स, हायड्रोजन, माहीत नाही उद्या 4 चाकी ट्रॅक्टर, ह्याचा बिझनेसची काय अवस्था होणार आहे माहीत नाही. 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी तुमचं इंडस्ट्री आज न उद्या थ्रेटमध्ये येण्याची शक्यता आहेच आहे. तुम्हाला कुठंतरी त्याचा डायव्हर्सिफिकेशनचा बिझनेस मॉडेलचा विचार हा करायला पाहिजे टॉप मॅनेजमेंटला. त्यावेळेस मी माझ्या फायनान्शियल रिसोर्सेसचा कसा वापर करू शकतो? तर बाय डायव्हर्सिफिकेशन. ऑलरेडी मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया सारखे बरेचसे प्रोजेक्ट्स आणले ज्याच्यातून आपण नवीन कन्सेप्ट किंवा नवीन लोक यामध्ये यावी, नवीन एक स्ट्रॅटर्जी चेंज व्हावी, परचेस सेल त्याच्यावरती काम व्हावं. बेसिक याचा उद्देश काय तर आपण जो इम्पोर्ट करतोय तो इम्पोर्ट कमी करणार. इम्पोर्ट म्हणजे कशाचा इम्पोर्ट? जे आपण रेडी टू यूज वापरतोय त्याचा. कदाचित मशीन्स वगैरे आपल्याला अजूनही आपण त्या बाबतीत तेवढे आत्मनिर्भर अजून नाही आहोत. त्यामुळे कदाचित मशीन्स घ्यावी लागतील, पण कास्टिंग इम्पोर्ट नाही केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण उलटं काय केलं पाहिजे? आपला एक्सपोर्ट वाढवला पाहिजे. पुढच्या 2 स्लाईडमध्ये म्हटलं आहे की ग्लोबल टू लोकल. ग्लोबल टू लोकलमध्ये काय? यूज इम्पोर्टिंग गुड्स, रॉ मटेरियल्स, आणि त्याच्या जागी आपण इंडियन प्रोडक्ट जर वापरले तर काय होईल? आपल्या भारतीय लोकांना अधिक संधी मिळेल आणि ते जे चर्निंग आहे, रोटेशन आहे, ते रोटेशन आपल्याला आपल्या देशाचं चलन फिरवायला, कॅश फ्लो फिरवायला उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे ते लोकल टू. आता बाउंड्री आलेली नाही, फक्त कोल्हापूरमध्येच माल देतो असं नाही आहे. कोल्हापूरबरोबर महाराष्ट्रात देऊ शकतो, भारतात देऊ शकतो, एशियामध्ये देऊ शकतो, पूर्ण जगामध्ये देऊ शकतो. जगामधला कुठलाही कस्टमर माझ्याकडे देऊ शकतो आणि माझ्याकडनं कास्टिंग घेऊन जाऊ शकतो. प्रोव्हायडेड काय पाहिजे? मी कॉम्पिटिटिव्ह पाहिजे, माझ्या कास्टिंगमध्ये क्वालिटी पाहिजे, बरोबर ना? 2 गोष्टी असतील तर
कुठलाही कस्टमर माझ्याकडे येऊ शकतो आणि माझ्याकडनं कस्टमर घेऊन जाऊ शकतो. म्हणून लोकल टू ग्लोबल हे पण मोदी साहेबांचं खूप मोठं स्वप्न आहे. त्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी आपण करायला लागलो, इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली आहे. डार्विन आठवते शिकलो आपण डार्विनचा सिद्धांत, सर्वायवल ऑफ जो माणूस फिट असतो तोच सर्वाईव्ह करू शकतो. एखादी शेळी आणि वाघ जर समोरासमोर आले तर तो सर्वाईव्ह होणार आहे तो फिटेस्ट आहे. म्हणजे आपण वाघ बनायचं का शेळी बनायचं हे आपण स्वतः ठरवायला पाहिजे. सर्वायवल फिटेस्टचा अजून एक अर्थ असा आहे की आपल्याला सर्वायवल फिटेस्ट कधी होणार जर मी सस्टेनेबल असेल तर. सस्टेनेबल होण्यासाठी काय करायचं ऑलरेडी आपण बोललो. माझी कॉम्पिटिटिव्ह व्हायला पाहिजे, माझी क्वालिटी पाहिजे, बरोबर. या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे. जे बिझनेस मॉडेल आहे त्यामध्ये आपल्याला काम केलं पाहिजे. व्हॅल्यू ॲडिक्शन आपल्याला केली पाहिजे. नॉन व्हॅल्यू ॲक्टिव्हिटी आपल्याला कमी केल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर मी केल्या तर ॲटोमॅटिकली मी काय होणार आहे सर्वायवल ऑफ फिटेस्टचा रूल माझ्यासाठी लागू होणार. For sustenance and survival, you have to identify, measure, reduce and monitor. हे आपल्याला CAPA मध्ये पण असतं, बरोबर ना. काय म्हणतात त्याला आपण डेमिंग बोलतो ना, डेमिंग सायकल, बरोबर ना. सस्टेनन्ससाठी सर्वायवलसाठी आपल्याला काय म्हणून मागा तुम्ही एक शब्द वापरला. काय वापरलं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. आपण एक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत पहिल्यांदा आयडेंटिफायमध्ये एक्सेप्ट तर आपण ते मोजणार, मग त्याच्यावरती कंट्रोल करणार, मग ते रिड्यूस करणार आणि ते मॉडिफाय करणार, बरोबर ना. या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. आणि हे कशाचं करायचं आपल्याला तर वेस्टचं करायचं. वेस्टसाठी आपल्याला काय केलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ती आयडेंटिफाय केली पाहिजे, ती मोजली पाहिजे, त्यावरती कंट्रोल आणला पाहिजे, ते रिड्यूस केलं पाहिजे आणि ते रिडक्शन झालं किंवा नाही हे मॉनिटर केलं पाहिजे. नाहीतर ते मगाशी जो चेंडू बघितला स्टँडर्डायझेशन जर टेकून नसेल तर काय होणार ते चेंडू परत तसा खाली. क्लिअर आहे इथपर्यंत. काय शंका काय डाऊट आहे त्यात. बरंचसं लीन मॅनेजमेंट पण माझं कव्हर होतं पण सांगायचं. आणि ते लीन मॅनेजमेंट हा सगळ्याचा बेस्ट सगळ्या गोष्टी. आपण मागाशी जे बोललो 7 वेस्ट त्याऐवजी आता 8 वेस्ट झाली. 8 वाया जाणाऱ्या गोष्टी किंवा 8 वेस्ट झाली. त्याला आपण लक्षात ठेवण्यासाठी 3 ऊड असा पण शब्द आहे किंवा 2 मोदी असा पण शब्द आहे. म्हणजे की काही तुम्ही लक्षात ठेवू शकताय. 3 मूड हा शब्द पण लक्षात ठेवण्यासाठी चांगला आहे. त्यामध्ये एक वाढला शेवटचा 8वा म्हणजे टॅलेंट, ह्युमन टॅलेंट. जे मागाशी मी तुम्हाला सगळ्यात पहिले ट्रान्सपोर्ट. मी इथं कास्टिंग करणार, तिकडं मशिनिंग करणार, इकडं असेंब्ली करणार, तिकडं आणणार, मग मी देणार. मग हे जे झिगझॅग ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे हे काय आहे व्हॅल्युडेशन आहे का नॉन व्हॅल्युडेशन आहे. प्रत्येक गोष्ट विचारताना एक गोष्ट डोक्यामध्ये स्वतःला विचारायची की मला या ॲक्टिव्हिटीचे पैसे कस्टमर देतो का, बरोबर ना. जर देत नसला तर ती नॉन व्हॅल्युएड ॲक्टिव्हिटी आणि ती मला काय केली पाहिजे खरं तर बंद केली पाहिजे. पण हळूहळू ती मला कमी करत आणलं पाहिजे एंडिंग टुवर्ड 0. आज लगेच नाही बंद करू शकत मी, पण हळूहळू मला त्या दृष्टीनं माझा प्लॅन केला पाहिजे जेणेकरून मी ती काय करीन भविष्य काळामध्ये शून्य. ट्रान्सपोर्ट क्लिअर आहे. ट्रान्सपोर्ट इन्व्हेंटरी कस्टमर मागतोय 100, मी 300 काढून ठेवलेत. 300 कास्टिंग काढण्यासाठी मला रॉ मटेरियल लागले. तो रॉ मटेरियलचा माणूस माझ्याकडं 10 दिवसांनी पैसे घेऊन जातोय. मी कस्टमरला देणार 3 महिन्यानंतर, कस्टमरचे पैसे मला येणार 3 महिन्यानंतर. म्हणजे 6 महिने माझा प्रोसेसचा हे झाला. माझी प्रोसेसचा माझा कालावधी 1 महिना. म्हणजे आज मी जे पैसे रॉ मटेरियल खरेदी केले त्याचे पैसे मला 7 महिन्यानंतर येणार आहेत आणि मी सप्लायरचे पैसे मात्र 10व्या दिवशी देऊन शांत बसणार आहे. काय होणार आहे माझ्या खिशातनं पैसे थोडक्यात तुम्हाला समजायला असं उदाहरण अजून एक द्यायचं म्हणलं तर तुमचा पगार जर तुमच्या मालकाने सांगितलं तुम्हाला 3 महिन्यानंतर पगार मिळणार. किती महिन्यानंतर 3 महिन्यात तुम्ही काय करणार घर भाडं द्यायला पाहिजे, किराणाचे पैसे द्यायला पाहिजे, दुधाचे पैसे द्यायला पाहिजे, केबलचे पैसे द्यायला पाहिजे, पेट्रोल भरायला पाहिजे,
त्याला तुम्ही सांगितलं 3 महिन्यांतर घेऊन जा बाबा, पेट्रोलवाला सांगितलं 3 महिन्यांतर देतो, 3 महिने काय देणार नाही. ऐकणार आहे? घर मालक ऐकणार आहे? लाईट बिलवाला ऐकणार आहे? तुम्ही ऐकणार. 3 महिने तुमच्या खिशातनं पैसे जाणार, पैसे तुम्हाला मिळणार. काय होणार? तुमचा बॅलन्स किंवा तुमच्या खर्चाचा जो काय ताळमेळ आहे तो सगळा काय होईल? बिघडून जाईल. सिमिलर होत आहे. इन्व्हेंटरी जर तुम्ही जास्त वाढवली काय होईल? तुमची कॅश फ्लोची सायकल पूर्ण डिस्टर्ब होईल. त्याचे निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या परफॉर्मन्सवरती, तुमच्या प्रोडक्शनवरती, क्वालिटीवरती, लोकांच्या बिहेवियरवरती, या सगळ्यावरती दिसतील. आणि म्हणून इन्व्हेंटरी ही कमी नाही, ऑप्टिमाइज पाहिजे. परत मी शब्द बरं रिव्हर्स करतो, कमी नाही, ऑप्टिमाइज पाहिजे. कमी ठेवली तरी प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. कस्टमरला मला मशीनिंग करून द्यायचं आहे आणि मी कस्टमरला मला ऑर्डर दिली 10 तारखेला आणि सांगितलं मला 20 तारखेला कास्टिंग पाहिजे, तर मी 10 दिवसात माझी प्रोसेस नाही होऊ शकत. तर मी कास्टिंग काढून ते मशीनला जाऊन मशीनिंग होऊन पावडर कोटिंग करून मी कस्टमरला नाही देऊ शकत. मग कस्टमरची काय जी रिक्वायरमेंट आहे त्यातली काही क्वांटिटी माझ्याकडे अगोदर कास्टिंग काढून तयार पाहिजे, जेणेकरून मी ती सायकल काय करू शकेल? मेंटेन करू शकेल. म्हणून मी कमी हा शब्द नाही वापरला, मी ऑप्टिमाइज हा शब्द वापरला. परत लक्षात घ्या. कारण तुम्ही जर दाना इंडियाची जर थेअरी बघितली त्याच्यामध्ये इन्व्हेंटरीला एक महत्त्व आहे. आणि ती इन्व्हेंटरी जर तुम्ही कॅरी केली तरच तुम्ही कस्टमरच्या डिलेव्हरीज काय करू शकता? मीट करू शकता, अदरवाईज नाही मीट करू शकता. त्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात इन्व्हेंटरी ही कॅरी करावी लागते. काही कस्टमर देतातही, त्याला आपण ICC म्हणतो, इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट देतात ना. बरेच कस्टमर देतात. उदाहरणार्थ तुम्ही पूर्ण कंटेनर पाठवायचं आहे, पण तुमचं पहिलं कास्टिंग काढल्यापासून ते पूर्ण मशीनिंग होऊन शेवटपर्यंत जाईपर्यंत जी वेळ जातो, ह्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट 2%, 3% कस्टमरकडे मागू शकता. कस्टमर कास्टिंगच्या रेटवर कॉस्टवरती देतो, मशीनच्या देत नाही. कारण तुमचं कास्टिंग ते अडकून पडलेलं असते. म्हणून काही कस्टमर देतात, काही लोक देत नाही. पण ती इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट ही सुद्धा महत्त्वाची, पण ती कमी करायला पाहिजे किंवा ऑप्टिमाइज करायला पाहिजे. तिसरं म्हणजे मोशन म्हणजे मागे सांगितलेलं, तिथं कास्टिंग ठेवलेलं उचलून तिथं ठेव, परत गाडी येणारे कोणतरी गेस्ट येणारे इथलं उचलून तिथं ठेव, तिथलं उचलून मग गाडीत भर, असं होता कामा. त्याचे 2 तोटे. एक म्हणजे वेळ गेला, ती जागा अडकली, जागेची पण कॉस्ट आहे काहीतरी, बरोबर. माणसाचा वेळ गेला, माणसाचा पगार गेला, तिकडनं इकडं करत असताना कास्टिंगला जे डॅमेजेस होतात ते वाढले. आणि या सगळ्यामध्ये जाणारा वेळ हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं मोशन आणि या सगळ्याचा अजून एक इल इफेक्ट म्हणूया की ते वाकून कास्टिंग ठेवण्यामधला जो माणसाचा प्रतीक आहे तो, त्या माणसाची कंबर जाती, त्या माणसाला दवाखान्यात जावं लागते, परत तो 4 दिवस दांड्या मारतो, आपलं बाकीचं काम थांबतं. या नॉन व्हॅल्यू ॲडिशनसाठी आपण जे व्हॅल्यू ॲडेड काम आहे ते गमावतो, बरोबर. त्यामुळं जेवढं आपल्याला ते कमी करता येईल मोशन तेवढं कमी केलं पाहिजे. म्हणून आपण ट्रॉलीमधनं कास्टिंग मुवमेंट करणं किंवा बिन्स वापरणं, किंवा ज्याला बिन मॅथमध्ये आपण प्रॉपर लेआउट म्हणतो, मशीनचा लेआउट, फाउंड्रीचा लेआउट, तो जर प्रॉपर असेल तर ॲटोमॅटिकली आपलं हे जे मोशन आहे हे आपलं कमी होणार आहे. नेक्स्ट म्हणजे वेटिंग, वाट बघत थांबणं. मेटलनं मोल्डची वाट बघणं किंवा CNC, VMC, HMC मशीननं कास्टिंगची वाट बघणं, हे 2 चांगली उदाहरणं आहेत. CNC मशीन असू दे किंवा VMC मशीन असू दे, HMC मशीन आहे, पर आवरवरती आपण चालवतो. HMC 800 रुपये, CNC 250 रुपये, 300 रुपये, VMC असेल तर 350 रुपये, 400 रुपये. 1 मिनिटं माझी मशीन बंद राहिली कास्टिंग नाही म्हणून, किंवा 1 तास बंद राहिली, त्याचे किती रुपये गेले? 450 रुपये गेले, बरोबर. कारण 450 रुपये आपण रेट देतोय, 450 रुपये माझे काय झाले? वाया गेले. वेटिंग. भट्टी होल्ड आहे, बोल्ड नाहीत म्हणून काय होणार आहे? मेटलचं ऑक्सिडेशन होणार आहे, पॉवर कन्झम्पशन वाढणार आहे. माझ्या त्या दिवसात ज्या 20 भट्ट्या व्हायला पाहिजेत त्याच्या ज्या 18 भट्ट्या होणार आहेत. काय झालं? ओव्हरहेड्स वाढले, क्वालिटी माझी खराब झाली, कास्टिंगची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. आणि या सगळ्याचे इफेक्ट तुमच्या फायनली कुठं होणार आहेत? तर कॉस्टवरती होणार, बरोबर. म्हणून मी मगाशी म्हटलं की तुम्ही 80 रुपये काढली आहे, ती कुठल्या बेसवरती 80 काढली हे पण महत्त्वाचं आहे. हे सगळे इनइफिशियन्सीज धरून जर तुम्ही 80 काढले असेल तर कस्टमर तुम्हाला ते देणार नाही. कारण कस्टमर विल नॉट पे फॉर युअर इनइफिशियन्सीज, बरोबर ना. हे सगळं धरून जर तुम्ही 80 काढला असेल तर कस्टमर तुम्हाला देणार नाही.
मग ते तुम्हाला 60वर आणायलाच पाहिजे, त्याला दुसरा पर्याय. ओव्हर प्रोडक्शन, ऑलरेडी आपण इन्व्हेंटरीबद्दल बोललो, सेम गोष्ट आहे. ओव्हर प्रोडक्शनचा अजून एक फुल मोठा नील इफेक्ट म्हणजे समजा मी 100 पाहिजे ते 300 कास्टिंग काढले आणि अनफॉर्च्युनेटली ते कास्टिंग मशीन शॉपला लागलं आणि त्याच्यामध्ये सियार निघालं, काय होणार आहे? माझे 300च्या 300 कास्टिंग प्रॉब्लेममध्ये आले. ते जर मी 100च्या बॅचेसने गेलो असतो तर माझे 100च कास्टिंग प्रॉब्लेममध्ये आले असते. त्या 100चं मशीन करताना मला कळलं असतं की काही प्रॉब्लेम आहे, मी पुढच्या बॅचला रेक्टिफिकेशन करू शकलो असतो, मॉडिफिकेशन करू शकलो असतो. आता माझे 300च्या 300 कास्टिंग कशामध्ये होल्डमध्ये आहेत का? तर तिथं काहीतरी क्वालिटी इश्यू झाला आहे किंवा कस्टमरनं अचानक एखादी काहीतरी त्यामध्ये इशेन आलं, काय होणार आहे? माझे 300च्या 300 कास्टिंग अडचणीत येणार आहे. त्यामुळं ओव्हर प्रोडक्शनसुद्धा जास्त नको आहे. ओव्हर प्रोसेसिंग, एक्सेस पेटलिंग सारख्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अवॉइड केल्या पाहिजे. ठीक आहे, ती पण काय नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी आहे. डिफेक्ट्स, सगळ्यात मोठा शत्रू आपला कंट्रीमधला. रिजेक्शन, NCM, नॉन कन्फर्मिंग मटेरियल, कस्टमर कंप्लेंट्स, कस्टमर रिटर्न्स, या सगळ्यावरती आपल्याला काम करायला पाहिजे. ते जेवढं कमी तेवढं तुमचं प्रॉफिट मार्जिन जास्त, तेवढी तुमची कॉस्ट ऑप्टिमाइज होणार, तेवढे तुम्हाला बेनिफिट्स जास्त मिळणार. जेवढे डिफेक्ट तुमचे जास्त तेवढा कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन वाढणार, तुमच्या ऑर्डर्सवरती परिणाम होणार, ओव्हरऑल तुमची प्रॉफिटेबिलिटी ही प्रॉब्लेममध्ये येणार. त्यामुळे डिफेक्ट आणि 8वं म्हणजे टॅलेंट. टॅलेंटवरती आपण ऑलरेडी बोललो आहे. ह्युमन टॅलेंट, त्याचा योग्य वापर करणं खूप गरजेचं आहे. माणसामध्ये प्रचंड क्षमता आहे. आईन्स्टाईन सारख्या माणसानं सुद्धा सांगितलं की त्याचा ब्रेन फक्त 5 ते 7% वापरला गेला होता. किती? 5 ते 7%. आईन्स्टाईन सारख्या माणसाचा ब्रेन जर 5 ते 7% वापरला जातो तर आपला ब्रेन किती टक्के वापरला जातो असं याचा विचार करा. त्यामुळे आपल्याकडं प्रचंड काय आहे? क्षमता आहे, ती ओळखायला पाहिजे आणि ती वापरता यायला पाहिजे. त्यासाठी स्वतःवरती काय पाहिजे? आत्मविश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. ठीक आहे. भरलेली पाण्याची बाटली नळापासून घरापर्यंत घेऊन चाललोय आणि त्याला जर अशी होल असतील तर काय होईल? आपल्या घरापर्यंत जाईपर्यंत त्याची काय अवस्था होईल? त्यात पाणी किती राहील? हीच गोष्ट आपण आपल्या फाउंड्रीमध्ये करतो. ज्यावेळेस कस्टमरची ऑर्डर घेतलेली असती, आपण PO एक्सेप्ट केलेली असती, त्यावेळेस ही बादली प्रॉफिटनं भरलेली असती. पण कास्टिंग डिस्पॅच होईपर्यंत या बादलीतनं किती 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 पाणी निघून जातं हे आपल्याला समजत नाही. आणि ज्या क्षणी आपण कास्टिंग विकतो आणि त्याचं बिलिंग होतं आहे त्या क्षणी आपल्या लक्षात येतं की आपली बादली रिकामी आहे. काय आहे? रिकामी आहे. का रिकामी आहे? मग अशी आपण बघितली बरीच कारणं. ही सगळी कारणं त्याला करायची म्हणजे बऱ्याच वेळा आपला असा समज असतो ज्यावेळेस प्रॉफिटेबिलिटीचं सेशन आहे किंवा हे आहे त्यासाठी कस्टमरच्या विरोधात काय ते बोलीन, तर तसं नाही आहे. कस्टमरकडं एक बोट ज्यावेळेस असतं त्यास उरलेली 4 बोटं किंवा 3 बोटं काय असतात आपल्याकडं. तिथं आपल्याला भरपूर मोठं पोटेन्शियल आहे जिथं आपण काम करू शकतो आणि इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आर्ट वेस्टेजेस हिअर इफेक्ट ऑफ इन्व्हेंटरी अँड इफेक्ट ऑफ कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. मागाशी ऑलरेडी बोललो तुम्हाला इन्व्हेंटरी खूप महत्त्वाचा भाग आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही भागा दृष्टीनं पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. तुम्ही इन्व्हेंटरी ठेवायचीच नाही असं करू शकत नाही, पण तुम्हाला ती ऑप्टिमाइज करायला पाहिजे. आणि कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. तर कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटीचा काय इफेक्ट होतो हे आपण ज्यावेळेस 2 आणि 3 सेशन बघणार आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला अजून डिटेलमध्ये समजेल. सस्टेनन्स ऑफ प्रॉफिटेबिलिटी इन बिझनेस या सगळ्याचा त्या 2 भागाचा खूप मोठा संबंध आहे. आता जर ओव्हरऑल कॉस्ट शीट आपण डोळ्यासमोर आणली तर याच्यामध्ये बेसिकली 2 भाग असतात. इनफॅक्ट 3 भाग असतात. पहिला भाग असतो तो व्हेरिएबल कॉस्ट असतो, दुसरा भाग असतो तो फिक्स कॉस्ट असतो आणि तिसरा भाग असतो तो कस्टमरला दिलेली प्राईस असते. आपण या 3 भागात आपण ह्याला डिवाइड करतो. आपण ऑलरेडी बोललोय मागाशी की कस्टमरची प्राईस ही तुमच्या माझ्या कुणाच्याही हातात नाही आहे, बरोबर? कारण ती फिक्स आहे. कस्टमर नॉर्मली तुम्हाला जी टार्गेट प्राईस देतो त्यात तुम्हाला धंदा करायला आजकाल पर्याय नसतो, भाग असतो. त्यामुळे ती तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात या 2 कॉस्ट आहेत, व्हेरिएबल कॉस्ट आहे आणि फिक्स कॉस्ट आहे. हे डिटेल आपण जशी दुसरा तिसरा चौथा सेशन होईल त्यावेळेस अजून डिटेलमध्ये बघू. आता तुम्हाला जस्ट गाईडलाईन एक देतोय की व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे कुठली कॉस्ट
जर माझं प्रोडक्शन चालू आहे तर माझी जी कॉस्ट होती त्याला म्हणतो व्हेरिएबल कॉस्ट. ज्या दिवशी माझं प्रोडक्शन बंद आहे आणि मला त्या दिवशी कॉस्ट जी लागती फक्त त्या दिवशी ती माझी फिक्स कॉस्ट. माझं प्रोडक्शन बंद असेल तर मला व्हेरिएबल कॉस्ट लागत नाही. म्हणून मी सुरुवातीला एक वाक्य तुम्हाला वापरलं होतं, जर धंदा तुम्हाला परवडत नसेल तर तो करू नका. त्याला नाही म्हणायला शिका, कारण तिथं तुमची व्हेरिएबल कॉस्ट फ्री वाचते. तिथं तुमचा लॉस होत नाही, फक्त फिक्स कॉस्टमध्ये लॉस होतो. जर धंदा घेतला तोट्यामध्ये न परवडणाऱ्या दरामध्ये तर तुम्हाला तिथं व्हेरिएबल कॉस्टमध्ये पण दणका बसतो आणि फिक्स कॉस्टमध्ये पण दणका बसतो. त्यामुळं नाही म्हणायला शिका. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे ती कॉस्ट जी तुमच्या प्रोडक्शन बरोबर चालू असते आणि फिक्स कॉस्ट ज्यावेळेस तुमचं प्रोडक्शन बंद आहे त्यावेळेस जी कॉस्ट तुम्हाला लागते त्याला आपण म्हणतो फिक्स कॉस्ट. त्याला आपण दुसऱ्या भाषेत ओव्हरहेड असंही म्हणतो. बेस्ट युजेस ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिजिटलायझेशन एक उदाहरण आहे, हे माझ्या एका प्रिव्हियस कंपनीमधलं उदाहरण आहे. हे खूप जुनं 2019चं उदाहरण आहे. ॲक्च्युली 2018-19चं उदाहरण आहे. 6-7 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. प्रोसेसमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन असतात. आपण रिजेक्शन येतात त्याच्यावर ॲक्शन प्लॅन घेत असतो. काही इन्स्ट्रक्शन आपण आपल्या सुपरवायझर लोकांना शॉप फ्लोअरला देत असतो, बरोबर. पण त्याचा बऱ्याच वेळा इफेक्ट होत नाही. म्हणून आम्ही त्यावेळेस काय केलं होतं, तर एक टी व्ही बसवला होता शॉप फ्लोअरच्या बरोबर समोर, मोल्डिंग लाईनला समोर दिसला असा, आणि त्यावरती आम्ही एक PPT रन करत होतो, ज्याच्यामध्ये त्या लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, काय प्रोसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजे. मी काय ते नवीन ॲक्शन प्लॅन घेतला तर तो ॲक्शन प्लॅन, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावरती काय करायचो, कंटिन्यू 24 तास रन करायचो. आणि लोकांना जसा वेळ मिळेल तसं ती लोक त्या टी व्हीच्या समोर यायची, ते बघायची. हळूहळू त्याचा लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीवर किंवा विचार करण्याच्या पद्धतीवर ती बदल होत गेला. हे खूप जुनी गोष्ट सांगते, 2018-19ची गोष्ट आहे. त्यावेळेस एवढं डिजिटलायझेशन नव्हतं किंवा AI नव्हतं किंवा एवढं टेक्नॉलॉजीचा वापर एवढा जास्त नव्हता, त्यावेळेची गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने मी एक उदाहरण म्हणून दाखवलं तुम्हाला. अशा पद्धतीने आपण टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो बऱ्याच ठिकाणी, जेणेकरून आपण आपला लोकांमधला जो अवेअरनेस आहे या सगळ्यामधला, कॉस्टिंगमधला अवेअरनेस, प्रोसेस कंट्रोलमधला अवेअरनेस हा वाढवू शकतो. आणि त्याचा आपल्याला कुठेतरी आपली कॉस्ट ऑप्टिमाइज करायला, कमी करायला आणि प्रॉफिट वाढवण्यासाठी आपल्याला उपयोग होऊ शकतो. क्लिअर आहे? हे खूप महत्त्वाचा भाग आहे. आता मी तुमच्यापैकी प्रत्येकाला जर विचारलं तुमच्या ऑर्गनायझेशनचं गोल काय आहे किंवा या वर्षाचं टार्गेट काय आहे, तर प्रत्येकाचं कदाचित उत्तर वेगवेगळं असेल. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल, कारण माणूस हा सेल्फ सेंट्रिक असतो, म्हणजे स्वतःबद्दल जास्त विचार करतो. ही माणसाची प्रवृत्ती आहे, कुणाला दोष देत नाही. ही माणसाची काय प्रवृत्ती. आपण तो काय म्हणणार, मी बिल्डिंगमध्ये काम करतो ना, पॉवर कन्झम्पशन यावर्षी मला पॉवर कन्झम्पशन कमी करायचं. तो बिल्डिंगमध्ये काम करतोय ना, यावर्षी मला बोल्ड ब्रेकेज कमी करायचं. असं प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल गोल्स हे असतात, ते असायला पण पाहिजे. KPI असतात, KRI असतात. पण ज्यावेळेस आपण ॲज ए टीम काम करतो त्यावेळेस ऑर्गनायझेशनचं एक सिंगल गोल असायला पाहिजे आणि प्रत्येकाचे इंडिपेंडंट गोल हे त्या दिशेनं ड्राईव्ह असायला पाहिजे. ऑर्गनायझेशनचा गोल काय असायला पाहिजे, मला यावर्षी एवढा सेल करायचा आहे, किंवा यावर्षी मला एवढी ग्रोथ करायची आहे, किंवा यावर्षी मला एवढं प्रोडक्शन करायचं. जे काही ऑर्गनायझेशनचं ॲज ए ओव्हरऑल ऑर्गनायझेशन एक गोल असेल, त्या गोलला तुम्ही काय असायला पाहिजे, पूरक तुमचे गोल्स असायला पाहिजेत आणि त्या दिशेनं तुमच्या सगळ्यांच्या वाटा किंवा तुमचे ड्राईव्ह त्या दिशेनं असायला पाहिजे. तेव्हा जाऊन तुम्ही हे ॲज अ टीमवर्क म्हणून काम करू शकता. अदरवाईज काय होतं, अशी अवस्था होती. काय होतं, दोघांची कामं परफेक्ट आहेत, दोघांनी अगदी वेळेमध्ये वेळेच्या अगोदर आपली आपली कामं पूर्ण केली. फक्त काय केलंय, लॅक ऑफ कॉर्डिनेशन, दोघांच्या मध्ये समन्वय नाही आहे. ह्याच्याकडून काम बरोबर आहे, त्याचंही काम बरोबर आहे, दोघेही बरोबर आहेत आणि दोघांचा भांडत बसतो. आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये बऱ्याच वेळा असं होतं, जे आपल्याला अवॉइड करायला. त्यामुळे सगळ्यांचा गोल हा काय पाहिजे, एकच असायला पाहिजे. कॉन्टेस्ट वर्सेस कॉन्टेस्ट. हो, ठीक आहे.
पाण्याची बाटली आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे, बरोबर. आता मला एक सांगा, बाटली महत्वाची का पाणी महत्वाचं? काय महत्वाचं आहे, बाटली का पाणी? पण आपण काळजी कशाची घेतो? आपण काळजी कशाची घेतो? बाटलीची घेतो. का? जर माझी बाटली सुरक्षित असेल तर माझं आतलं पाणी सुरक्षित असणार आहे. जर माझी बाटली फुटली तर आतलं पाणी सुद्धा. त्याचप्रमाणे आपल्या बिझनेसमध्ये प्रॉफिट हे काय आहे? कंटेंट आहे, आतलं पाणी आहे. आणि ज्या आपण मगाचं जे काय बोलतोय ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? बाटली आहे. प्रोसेसेस, नॉन व्हॅल्यू ॲडिशन ॲक्टिव्हिटी, व्हॅल्यू ॲडिशन ॲक्टिव्हिटी, माणसं, टेक्नॉलॉजी, क्वालिटी. तर या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली तरच तुमचं आतलं प्रॉफिट म्हणजे पाणी हे सुरक्षित राहणार आहे. जर त्याची काळजी घेतली नाही तर पाणी सुरक्षित राहणार नाही. त्यामुळं प्रॉफिट इज कंटेंट, प्रोसेस, एफिशियन्सी, बेस्ट प्रॅक्टिसेस, एम्प्लॉई, टेक्नॉलॉजी, अपग्रेडेशन इज कॉन्टेक्स्ट. तुम्हाला कशावर फोकस करायला पाहिजे? प्रॉफिटवर नाही. तुम्हाला ह्याच्यावरती फोकस केला तर ते ऑटोमॅटिकली काळजी घेते प्रॉफिटची, तुम्हाला घ्यावी लागत नाही वेगळी. तुम्ही कशाची काळजी करायला पाहिजे? प्रोसेस इफिशियन्सीची काळजी करायला पाहिजे, बेस्ट प्रॅक्टिसेसची काळजी करायला पाहिजे, एम्प्लॉईची काळजी करायला पाहिजे, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन केलं पाहिजे. आणि हे जर सगळं व्यवस्थित केलं तर ॲटोमॅटिकली तुमचं प्रॉफिट हे टिकणार राहणार, हे वाढणार आहे. इनफॅक्ट टू सेव्ह कंटेंट वन हॅज टू टेक केअर ऑफ कॉन्टेंट. बाटलीची काळजी घ्या, पाणी सुरक्षित राहते. सोपी उदाहरण देतो जी तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्हाला आठवतील. त्यावर मगाशी आपण बोललो, नळ चालू आहे, काय होणार? पाणी गळत राहणार, तुमचं पाणी बिल वाढणार. त्याचप्रमाणे तुमच्या इफिशियन्सी जर प्रोसेसमध्ये नसेल तर काय होत जाणार? पैसा वाहत जाणार, तुमचं प्रॉफिट ॲटोमॅटिकली ड्रेन होत जाणार, तुमचा प्रॉफिट कमी होणार. तुम्ही काय म्हणू, मार्केटमध्ये काय असणार नाही? कॉम्पिटेटिव्ह असणार. कीप वॉच ऑन ईच अँड एव्हरी ड्रेनिंग पॉईंट. कॉन्ट्रीमध्ये भरपूर ड्रेनिंग पॉईंट असतात, भरपूर. अगदी एअर लिकेजपासनं ते कास्टिंगच्या वजनापर्यंत, फ्लॅगमधनं जाणाऱ्या मेटलपर्यंत, सँडमधनं जाणाऱ्या गोळ्यांपर्यंत हजारो ट्रेनिंग पॉईंट आहेत. तुम्ही एक वाचवाल तर दुसरे दोन पुढे तुमच्या उभे राहतील. त्यामुळे या प्रत्येक गोष्टीवरती जेवढा तुम्ही फोकस कराल, जेवढा तुम्ही त्याच्यावरती काम कराल, तेवढा तुम्ही ऑप्टिमाइज व्हाल. तर तुम्ही ते 60 रुपयात बसू शकाल, नाहीतर तुम्हाला ऑर्डर सोडायला पाहिजे. सँड गोईंग आउट, मेटल गोईंग थ्रू स्लॅग, कास्टिंग गोईंग आउट. कास्टिंगचं वजन खूप मोठा फॅक्टर आहे, खूप मोठा फॅक्टर आहे. 1 किलोचा कास्टिंग कस्टमर रेट देतो 100 रुपये, आपण एक्सेप्ट करतोय. प्रत्यक्ष वजन येतोय 1.2 kg. कुणालाही माहीत नसते 1.2 kg प्रमाणे कास्टिंग आपण विकत असतोय, इन्व्हॉइस होत असतोय वर्षानुवर्ष. 100 भागिले 1.2 जर केलं तर किती आलं? 12,96 80 रुपये पर kg. जो काय तुम्ही 20 रुपये धरलेला असतं की मला इथं 20 रुपये प्रॉफिट मिळतं आणि ओव्हरहेड माझी कव्हर होत आहे, ते तुमच्या कास्टिंगच्या वजनामधनं निघून जात असतात आणि जे तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही. त्याचा फायदा कुणाला आहे? कस्टमरला आहे का? त्याला पण नाही आहे. का? त्याला काय फरक पडत नाही. 1.2चं कास्टिंग आलं तर काय फरक पडणार आहे त्याला? ट्रॅक्टरला बसते त्याच्यावर ते 1 kg असो किंवा 1.2 असो ते काय फरक पडत नाही त्याला. फायदा कोणाचा होतो? MSCBचा, ट्रान्सपोर्टरचा. कारण तो 1.2 प्रमाणे पैसे घेतो तुमच्याकडनं. MSCB तुमचं जेवढं मेटल वितरवत आहे त्याच्यावरती पैसे घेते. ते विचार नाही करत तुमचं 200 ग्राम कास्टिंगचं वजन जास्त आहे म्हणून बिल कमी करत नाही. ते बोरिंगवाला जो रफिंग करतोय तो त्याचा फायदा उठवतोय. तुम्ही आणि कस्टमर दोघंही त्यामध्ये काय होत आहे? तुमची बकेट हळूहळू काय होती आहे? रिकामी. त्यामुळे या गोष्टी खूप महत्त्वाच्या. आता हे सगळं करायचं असेल तर काय करायला पाहिजे? छोटे छोटे बदल आपल्या कामामध्ये करायला पाहिजे. स्मॉल चेंजेस इज इक्वल टू बिग रिझल्ट्स. आपण बऱ्याच वेळा म्हणतोय बारक्या गोष्टीनं काय होणार आहे? मी आता उदाहरण दिलं तुम्हाला, स्लॅगमधनं जाणारं मेटल, काय फरक पडणार आहे? एवढंसं तर आहे, काय फरक पडणार आहे? म्हणजे एवढं बऱ्याच वेळा ते मराठीमध्ये म्हण आहे ना, काय? थेंबे थेंबे तळे साचे.
बऱ्याच वेळा त्या बारक्या बारक्या गोष्टी धरून खूप मोठं काहीतरी आपण अचीव करू शकतो. स्मॉल चेंजेस आणि मॅसिव्ह चेंज. आपण बऱ्याच वेळा काय करतो, आपल्या आयुष्यात पण आहे तसं बरं का, आपल्या आयुष्यात पण आहे. तुम्हाला इथून कुठेतरी समजा एखाद्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळ बघायला जायचं आहे, ट्रिपला निघालाय तुम्ही, बरोबर. तुम्ही विचार करा, एवढे पैसे आपण खर्च करून ट्रिपला जातो, बरोबर. त्या ट्रिपच्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष किती वेळ थांबतो? 1, 2 मिनटं, 5 मिनटं, 7 मिनटं, 10 मिनटं. एवढे पैसे खर्च करून, एवढी रजा टाकून, एवढे दिवस घालून आपण तिथे जातो आणि तिथं 10 मिनिटांवर आपण थांबत नाही, बरोबर ना. मग तो आनंद कशाचा घ्यायला पाहिजे? त्या प्रोसेसचा घ्यायला पाहिजे. आपण इथनं जाऊन तिथं जातो, त्याच्यामध्ये आपण जे काही करत असतोय, ट्रॅव्हलिंग करत असतोय, आपल्या फ्रेंड्स बरोबर असतोय, आपल्या फॅमिली बरोबर असतोय, आपण निसर्ग बघत असतोय, वेगवेगळ्या माणसांचा सहवास घेत असतोय, तो आनंद जेवढा घेऊ. या बारक्या बारक्या गोष्टी आहेत, पण आपलं ध्येय काय असतंय? आपल्याला एकदम मॅसिव्ह चेंज लागतोय, तिथं जाऊन आनंद घ्यायचा. आपण तिथं जातानाचा जो मधला काळ आहे, तो आनंद जर घेतला तर त्याचं इम्प्लिकेशन खूप जास्त असते. तुमची ट्रिप अजून चांगली प्रेक्षणीय होईल किंवा अजून चांगली तुमच्या लक्षात राहण्यासारखी होईल जर तुम्ही या बारक्या गोष्टींचा पण आनंद घेतला तर. ह्याचा आनंद क्षणभर असतोय, तो फार काय टिकत नसतो. आनंद कशाचा घ्यायला पाहिजे? हे खूप चांगलं उदाहरण आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये जर 1% इम्प्रूव्हमेंट रोज केली, किती टक्का? 1%, तर तुमचा जो प्रोग्रेस आहे तो 31% वाढतो. किती टक्क्याने? 31%. रोज 1%, जास्त नाही म्हणत मी, रोज 1%. आणि 1% जर तुम्ही कमी व्हायला लागला, 1% तुमचा परफॉर्मन्स जर रोज डिटोरियत व्हायला लागला, तर 1 वर्षानंतर 365 दिवसानंतर तुमचा परफॉर्मन्स काय होतो? 0. आपल्याला परफॉर्मन्स 0 करायचा आहे का तो 30% वाढवायचा आहे? बरं, 1% वाढवायचा म्हणजे काय फार काम नाही आहे, इझिली आपण करू शकतो. म्हणजे मी एका सेमिनारला गेलो, तिथं मला त्यांनी सांगितलं होतं की आपण उठतो, बऱ्याच वेळा असतं की आपण समजा फॉर एक्झाम्पल 8ला उठतोय, लोक सांगतात 6ला उठा. आपण म्हणतो 2 तास झोप माझी वाया जाणार की मला ते दिवसभर कसं तरी होणार, हे होणार. त्याने मला सिम्पल सांगितलं, तुम्ही 8ला उठताय ना, तुम्ही एक दिवस 7:50ला उठा, 10 मिनटं अगोदर. किती फार काय फरक आहे का? नाही, 10 मिनटं अगोदर. एक 8 दिवस 10 दिवस जाऊ द्या, मग 7:50चं 7:40 करा, मग हळू 7:30 करा. असं करत तुम्ही 7पर्यंत या, तुम्हाला समजणार पण नाही, तुम्हाला जाणवणार पण नाही की आपल्यामध्ये चेंज झाला. पण हा चेंज किती मोठा बदल तुमच्या आहे, कारण ते जी वाचलेली मिनटं आहेत ती तुम्ही व्यायामाला वापरू शकता, फॅमिलीबरोबर स्पेंड करू शकता, त्यामध्ये काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी शिकू शकताय, बरोबर ना. तर या बारक्या बारक्या गोष्टींचा खूप उपयोग होतो. त्यामुळे 1% बेटर तुम्ही जर करा, म्हणजे हीच गोष्ट प्रोसेसमध्ये आहे. प्रोसेसमध्ये रोज काहीतरी इफिशियन्सी जर तुम्ही वाढवत गेला, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेला, तर तुमची ॲटोमॅटिकली ओव्हरऑल इफिशियन्सी काय होणार आहे? वाढणार आहे आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार आहे. हाऊ टू डिटेक्ट फायनान्शियल हेल्थ ऑफ ऑर्गनायझेशन. आता आपण शेवटच्या टप्प्यावरती आलो आहे आजच्या सेशनच्या. ऑर्गनायझेशनची फायनान्शियल स्टेट, आपण माझं प्रॉफिटेबिलिटी, कॉस्टिंग सगळं बोलतोय, पण एखादी कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे हे कसं ओळखायचं? हाऊ टू डिटेक्ट द फायनान्शियल हेल्थ ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे P&L, ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो, बरोबर. 2 कॅश फ्लो, 3 कॉस्ट. आता यात पहिला जो मुद्दा आहे P&L, हा माझ्या दृष्टीनं जर बघायला गेला तर हा फारसा वापर होत नाही. कारण एकतर P&L तुमच्यामध्ये येत नाही, मॅनेजमेंटपर्यंत असतो फक्त. P&L कसा बघायचा ह्यासाठी लागणारं स्किल प्रत्येकाकडे असत नाही. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीट तयार करताय, त्यामध्ये बरेच अशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये इन्व्हेंटरीचा इफेक्ट असतो, त्याच्यामध्ये रेटचा इफेक्ट असतो, त्याच्यामध्ये डिप्रिसिएशनचा इफेक्ट असतो, जे तुम्ही ॲडजस्टमेंट केलेले असतात टॅक्सच्या, जेणेकरून तुमची कंपनीचं फायनान्शियल हेल्थ किंवा ॲट एंड ऑफ द इयर तुम्हाला प्रॉफिट दिसावं म्हणून बऱ्याचशा ॲडजस्टमेंट असतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. त्यामुळं तुम्हाला खरं जे पिक्चर आहे ते खरं पिक्चर इथं कळत नाही, बरोबर. हा पहिला मुद्दा. दुसरा कॅश फ्लो. माझा पगार जर 10 तारखेला होतोय तर कंपनीची फायनान्शियल हेल्थ चांगले असं समजायला काय हरकत नाही. हा चुका. दुसरा
सगळ्यात मोठा 10 तारखेची 12 तारीख व्हायला लागली, 15 तारीख व्हायला लागली, 20 तारीख व्हायला लागली की समजायला लागायचं की माझी कंपनीची फायनान्शियल हेल्थ थोडीशी खराब झाली आहे. पण इथं पण काही फॅक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये एक मेजर फॅक्टर आहे की तुमची कस्टमरची पेमेंट टर्म काय आहे. कदाचित नवीन आलेल्या कस्टमरची पेमेंट टर्म 60 डेज असेल, 90 डेज असेल, तर हा इफेक्ट काही दिवस तुम्हाला राहू शकतो. इन्व्हेंटरी लेवल्स काय आहेत किंवा तुम्ही नवीन इन्व्हेस्टमेंट काय केली असेल, नवीन काय डेव्हलपमेंट्स तुम्ही करत असाल तर त्याचा कुठेतरी परिणाम त्या तुमच्या कॅश फ्लोवरती होऊन तुमच्या पगाराच्या तारखा किंवा कॅश फ्लोमध्ये थोडाफार इफेक्ट होतो. म्हणून ह्याच्यावर पण माझा तेवढासा विश्वास नाही आहे. म्हणून जर तुम्हाला कंपनीची फायनान्शियल हेल्थ किंवा तुमची प्रॉफिटेबिलिटी कंपनीची बघायची असेल तर सगळ्यात सोपा आरसा जर कुठला असेल तर तो म्हणजे कॉस्ट शीट. जो तुम्हाला खरं तुमचं रूप जे आहे कंपनीचं किंवा तुमच्या प्रॉडक्टचं प्रॉफिटेबिलिटीचं ते तुम्हाला दाखवत असेल तर ते म्हणजे कॉस्ट शीट. क्लिअर आहे. कुणाला काय शंका याच्यामध्ये आहे, कुणाचं काय दुमत आहे याच्यामध्ये? सगळ्या प्रकारच्या त्या आहेत. बोलूया. ऑलरेडी आपण बोललो P&L मध्ये स्टॉक अँड इन्व्हेंटरी इफेक्ट असतो. टेक्स टाईम खूप वेळ लागतो, 6 महिने लागतात P&L तयार व्हायला. एव्हरीवन कॅनॉट ॲक्सेस त्याचा नसतो. टॅक्स अँड डिप्रिसिएशनचा इफेक्ट असतो. 100% रिफ्लेक्ट करत नाही तुमची रिअल कंडिशन. ऑलरेडी आपण बोललो आहे. सॉरी. कॅश फ्लो डिपेंडिंग ऑन पेमेंट रिकव्हरी, पेमेंट टर्म, अदर ॲस्पेक्ट लाईक डिस्काउंटिंग त्याचा इफेक्ट असू शकतो. शोज ट्रेंड बट नॉट गिव्ह डिटेल पिक्चर ऑफ. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉस्ट शीट. आता या कॉस्ट शीटमध्ये आपण 3 गोष्टींचा हे करूया. 3 भागामध्ये कॉस्ट शीट डिवाइड होते. एक म्हणजे आयटम वाईज कॉस्ट शीट, प्रोसेस वाईज कॉस्ट शीट आणि ओव्हरऑल कंपनीची कॉन्ट्रीब्युशन शीट. आपण तिन्ही गोष्टीवरती या 4 सेशनमध्ये बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयटम वाईज. माझा एक्स आयटम आहे तर एक्स आयटमचं माझं कॉस्टिंग काय येतं, त्याच्या आधीच माझी प्राईस काय आहे आणि मला काय पैसे राहत आहेत. दुसरं म्हणजे माझी प्रोसेस, मग मेल्टिंग असू दे, कोर असू दे, टेस्टिंग असू दे किंवा माझी लेबर कॉस्ट काय येते आहे, माझी पॉवर कॉस्ट काय येते आहे, ही प्रोसेस वाईज कॉस्ट शीट असू दे किंवा या सगळ्याचं ओव्हरऑल महिन्याचं एक ॲक्युम्युलेटेड जे पिक्चर आहे ते आपल्याला ह्याच्याबद्दल कळणार आहे. ऑल ऑफ दीज थिंग्स गिव्ह यू डिटेल बट अबाउट पार्ट ऑफ बिझनेस प्रॉफिटेबिलिटी अँड गायडन्स फॉर दी नेक्स्ट ॲक्शन. याच्यामधनं आपल्याला जे इनपुट मिळणार आहे हे इनपुट फार महत्त्वाचे आहे. आता कॉस्ट शीटचं कसं आहे, कॉस्ट शीट तुम्हाला रेडीमेड मिळू शकते, कुणी तर बनवून देऊ शकतो. पण नुसती हातात समोर कॉस्ट शीट असली म्हणजे तुम्हाला ॲक्शन घेता येतील असं नाही. कॉस्ट शीट बनवणं हे कम्पॅरेटिव्हली खूप अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. पण त्याचं इंटरप्रिटेशन करणं खूप अवघड असतं आणि ते तुम्हाला यायला पाहिजे, ते तुम्हाला जमायला पाहिजे. ते स्किल आहे, ते स्किल आपण या 4 दिवसामध्ये शिकूया. आता ते स्किल कसं डेव्हलप करायचं हे पण तुम्हाला ज्या 4 दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच लोकांमध्ये ते डेव्हलप पण होईल अशी मला खात्री आहे. कारण ते इंटरप्रिटेशन जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तोपर्यंत तुम्हाला ॲक्शन्स घेता येणार नाही. कॉस्ट ऑडिट, कन्झम्पशन्स, प्रोसेस कॉस्ट, आयटम वाईज कॉस्टिंग, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला हे कॉस्टिंग आपल्याला त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे कॉस्ट ऑडिट्स आहेत. ते पण फॉर्मॅट तुम्हाला मी नंतर दाखवेन की कॉस्ट ऑडिट्स तुम्हाला कशी मदत करतात. उदाहरणार्थ टेम्परेचर टिप्स, सिम्पल गोष्ट आहे. टेम्परेचर टिप, माझं पर मंथ टेम्परेचर टिपचं कन्झम्पशन काय आहे, पर मंथ माझं फेरो कपचं कन्झम्पशन काय आहे, पर मंथ स्लॅक पावडरचं माझं कन्झम्पशन काय आहे. हे जे ग्राफ जर तुमच्याकडं तयार होतील तर ते तुम्हाला बरंच काय. आता तुम्ही म्हणाल स्लॅक पावडर ते 18 रुपये किलो आहे, काय ते माणूस टाकतोय, काय त्यावर कंट्रोल करणार. पण तुम्हाला एक गायडन्स म्हणून मदत होती की त्याचं कन्झम्पशन वाढायला लागले, कमी व्हायला लागले. मे बी माणसाच्या हातात नसेल पण मटेरियलची क्वालिटी तर तुमच्या हातात आहे. ती जर वाढायला लागले जा तर मटेरियल खराब यायला लागले का, मटेरियल खराब यायला लागला असेल तर सप्लायला बोलवलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे. या बारक्या बारक्या ज्या गोष्टी आहेत, जे ॲक्शन्स आहेत त्या त्यातनं डिराईव्ह होतात आणि त्याचा तुम्हाला उपयोग होतो कॉस्ट ऑप्टिमाइज करण्याचा. क्लिअर आहे. हाऊ वी कॅन गॅदर द डेटा टू अराईव्ह ॲट सर्टन पॉईंट्स. तर त्यासाठी सगळ्यासाठी आपल्याला काय पाहिजे, डेटा गोळा करायला पाहिजे. तर डेटा ॲनालिसिस म्हणून मी आता गुरुवारच्या यूट्यूब चॅनलवरती डेटा ॲनालिसिस म्हणून माझा व्हिडिओ पडलेला आहे. चेन्नई कॅप्टनसाठी केलेला आहे, तो वेळ मिळाला तर बघा. डेटा ॲनालिसिस हा खूप मोठा विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे डेटा हा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण तो तुम्हाला फसवतो बऱ्याच वेळेस. कारण डेटा तुम्हाला कोण देतोय हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे.
बऱ्याच वेळा जो समोर आलेला डेटा आहे तो खरा आहे का हे पडताळणी करणं खूप गरजेचं असतं, कारण त्याच्यावरती तुम्ही ॲक्शन घेणार असता. बऱ्याच वेळा तो डेटा मॅन्युप्युलेटेड असतो, तयार केलेला असतो, तुमच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी तयार करून किंवा ॲडजस्टमेंट करून दिलेला असतो. तर तो तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणून मी मगाशी एक शब्द वापरला की इंटरप्रिटेशन. तुम्हाला त्या डेटाचं पण इंटरप्रिटेशन करता यायला पाहिजे की हा डेटा फॅक्च्युअल आहे का फसवलेला तयार केलेला डेटा आहे, हे तुम्हाला समजायला पाहिजे. जर फॅक्च्युअल असेल तर ॲक्शन इफेक्टिव्ह होतात, नसेल तर तुमचं ॲक्शन चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं तो डेटा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मेक युअर फाउंड्री सस्टेनेबल अँड सक्सेसफुल. तर आपला विषय संपला. याच्यामध्ये एक गोष्ट टाकायची राहिली माझी, इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी. काय चाल 5 इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी यामध्ये टाकायचं राहिले. पिक्चर नाही आहे पण मी आत्ता एशिया कप चालू आहे बरोबर. आज इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच आहे बरोबर ना. आता इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी प्रोसेसची तुम्हाला समजायला पाहिजे. आता उदाहरणार्थ मी ह्याच्यामध्ये देतो की 2 प्लेयर आहेत. एक आहे नेहमी उदाहरण देतो, नाव बदलूया. सूर्यकुमार यादव एक आहे आणि दुसरा आहे समजा आपण कोण घेऊया, श्रेयस अय्यर घेऊया बरोबर. सूर्यकुमार यादवनं 50 रन 25 बॉलमध्ये केल्या. 50 रन किती बॉलमध्ये केल्या? 25 बॉलमध्ये केल्या. आणि श्रेयस अय्यरनं 50 रन 50 बॉलमध्ये केल्या. दोघंही इफेक्टिव्ह आहेत. दोघांनी हात सेंचुरी काढली आहे. दोघांनी टीमसाठी चांगला परफॉर्मन्स केला आहे. कुणाची टीम जिंकेल असं मला वाटतंय? कुणाची टीम जिंकेल? का? ह्याने पण 50 काढले. हां, म्हणजे काय स्ट्राईक रेट काय म्हणतो आपण त्याला? क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण त्याला स्ट्राईक रेट म्हणतो. तसंच किती रुपयामध्ये किती रुपयाचं प्रोडक्शन केलं आहे, किती पॉवरमध्ये किती टन मेल्टिंग केलं आहे, किती रिएक्शनमध्ये किती टन सेल केला आहे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. हे जेवढं कमी तेवढं तो काय झाला इफेक्टिव्ह तर झाला असतो, इफिशियंट झाला. आणि आजकाल इफिशियंट असणं गरजेचं आहे. नुसता इफेक्टिव्ह असून चालत नाही. जर तुम्हाला कॉस्ट ऑप्टिमाइज करायची असेल आणि जर तुम्हाला जगाच्या ग्लोबल मार्केटमध्ये स्वतःला सस्टेन करायचं असेल, कॉम्पिटिटिव्ह राहायचं असेल, तर तुम्हाला काय पाहिजे? नुसतं इफेक्टिव्ह असून चालणार नाही, इफिशियंट असणं गरजेचं आहे. T20 खेळायला पाहिजे, वन डे खेळून चालणार नाही. आता हे वाक्य पण थोडं चुकीचं होणार. वन डेमध्ये पण आता 400 रन निघाला बरोबर ना. तिथं पण इफेक्टिव्हनेस गेला आणि इफिशियन्सी आली आहे. त्यामुळे इफिशियन्सी ही तेवढीच महत्त्वाची आहे. तो मुद्दा माझा राहिला होता मुद्दा मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये, म्हणून आता लक्षात आलं सांगितलं की आपल्याला इफेक्टिव्ह नुसतं असून चालणार नाही, तर इफिशियंट पण असायला पाहिजे. एक शेवटची गोष्ट सांगूया आणि आजचा आपला सेशन संपूया. आता मी जे काय सांगितलं यातलं नवीन तुम्हाला काय समजलं यात? मला वाटत नाही की मी नवीन काहीतरी जगावेगळं किंवा जे तुम्हाला माहीतच नव्हतं असं काय सांगितलं असं वाटतंय? मला नाही वाटत. यातल्या 99% गोष्टी तुम्हाला माहिती. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एका गावामध्ये एक नवीन कपल राहायला आलेलं असतं आणि ते त्यांच्या नवीन रूममध्ये जातं आहे. कपलमधली जी वाईफ आहे ती वाईफ किचनमध्ये जाते. ऑब्वियसली वाईफ किंवा बायकांना पहिलं ॲट्रॅक्शन असतं किचन बरोबर. किचनमध्ये जाते, किचनमध्ये बघते काय काय. तिला एक खिडकी दिसते आणि ती खिडकीमध्ये काय होतं? खिडकीमधनं ती ऑब्वियसली बाहेर बघते. काय दिसतंय? तिला बाहेर काही कपडे टांगलेले दिसतात, कपडे अडकवलेले असतात. समोर एक लॉन्ड्री असते, लॉन्ड्रीमध्ये कपडे अडकवलेले असतात. आणि ते कपडे बघितल्यानंतर तिला लक्षात येतं की कपडे फारसे स्वच्छ धुतलेले नाहीत. कपडे कळकट्ट असे काळपट असे दिसतात तिला. आणि ती नवऱ्याला म्हणती समोर लॉन्ड्री आहे पण ती लॉन्ड्री फारशी चांगली दिसत नाही, तिथं कपडे जे धुतलेत ते स्वच्छ नाही आहेत, पांढरे शुभ्र नाही आहेत कपडे. नवरा ऐकल्यासारखं करतो आणि सोडून देतो. आणि रोज ज्यावेळेस ती वाईफ त्या विंडोपाशी यायची, त्या विंडोच्या इथं बघायची, त्यावेळेस सेम गोष्ट ती रिपीट करायची, सेम फिलिंग तिला असायची. काही दिवस गेल्यानंतर एक दिवस सुट्टी असती.
सुट्टी दिवशी तो हजबंड जो असतो तो लवकर उठतो, त्याची कामं आवडतो आणि बसलेला असतो. तेवढ्यात ती वाईफ उठती, तिची कामं आवरून त्या विंडोपाशी नेहमीसाठी जाते आणि विंडोतनं बाहेर बघते. विंडोतनं बाहेर बघितल्यानंतर तिला असं जाणवतं की आज जे कपडे धुतलेले आहेत ते खूप स्वच्छ आहेत. आणि मग ती ओरडती आणि नवऱ्यांना बोलवते, अहो इकडे या. नवरा म्हणतो काय झालं? ती म्हणते आज हे बाहेरचे जे कपडे आहेत हे खूप स्वच्छ दिसत आहेत. बहुतेक तिने साबण बदललेला दिसतोय किंवा धुणारा माणूस चांगला नवीन आणलेला दिसतोय. नवरा हसतो आणि तो म्हणतो आज सुट्टी होती म्हणून मी जरा लवकर उठलो होतो आणि त्यानंतर मी आज सगळ्या ज्या खिडक्या आहेत त्या स्वच्छ पाण्याच्या फडक्याने धुवून घेतलेल्या. काय केल्यात? खिडक्या काय केल्यात? स्वच्छ कापडाच्या फडक्याने पुसून घेतलेल्या. तसंच आपल्या बाबतीत होत असतं. आपण रोज एकाच नजरेतून, एकाच आरशातून, एकाच खिडकीतून बघत असतो कंपनीकडं. आपल्याला ती सवय झालेली असते, आपली नजर मेलेली असते आणि म्हणून आपल्याला ज्या वेस्टेजेस आहेत, ज्या इनएफिशियन्सीज आहेत त्या दिसत नाहीत. पण अशा प्रकारची आजची ट्रेनिंग प्रोग्राम असू देत किंवा सेशन्स असू देत किंवा ही इन्फॉर्मेशन असू दे, हे काय काम करतं? हे खिडकी पुसायचं. हजबंडचं जे काम आहे ते मी आज करतोय असं म्हणायला हरकत नाही आहे की कुठेतरी धूळ आज पुसली जाणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला जे काही समोर इफिशियन्सीज आहेत, वेस्टेजेस आहेत किंवा चांगले इम्प्रूव्हमेंटचे मार्ग आहेत ते तुम्हाला दिसणार आहेत आणि त्याचा नक्की तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी, तुमच्या स्वतःसाठी फायदा होईल अशी आशा आहे. आणि मला वाटतं की हा सेशन तुम्हाला नक्की आवडला असेल आणि पुढचे तिन्ही सेशन अशाच पद्धतीने या. पुढचा सेशन तर खूप महत्त्वाचा आहे. तर मला खात्री आहे तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये याचं इम्प्लिमेंटेशन करा. मी ऑलरेडी तुम्हाला पहिलं बोललो आहे की मी आज जी देतो ही इन्फॉर्मेशन आहे, हे नॉलेज नाही आहे. जोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंट करत नाही तुमच्या स्वतःच्या हातानं. कविता आणि गाणं लक्षात ठेवा, त्याला गाणं बनवा, कविता बनवून देऊ नका. जर गाणं बनवलं तर ते तुमचं नॉलेज होऊन तुमच्याबरोबर कायम राहील आणि त्याचा तुम्हाला आयुष्यभर उपयोग पडेल. मी अजून एक गोष्ट शेवटी सांगतो की बऱ्याच वेळेस लोक असा विचार करतात की काय ट्रेनिंगला जाऊन उपयोग आहे, कंपनीचं तर भरवणार आहे. बरोबर ना? कुठे कंपनी एवढा पगार देते, काय करायचं, जाऊ दे मग, असा विचार करणारी बरीच जण असतात. पण एक गोष्ट कायम डोक्यात ठेवा की हे ट्रेनिंग कंपनीसाठी नसतं. ह्या ट्रेनिंगचा कंपनीला उपयोग होतो न होतो हा वेगळा भाग आहे. पण हे जे नॉलेज आहे हे तुमच्या डोक्यामध्ये राहते, हे तुमच्या डोक्यामध्ये आहे. ही शिक्षण किंवा हे जे इम्प्रूव्हमेंट्स हे तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी उपयोग पडणार आहेत. तुम्ही या कंपनीत राहा, नाहीतर दुसऱ्या कंपनीत जावा, तिसऱ्या कंपनीत जावा, हे नॉलेज किंवा हे आजचं जे काही अवेअरनेस आहे हा तुमच्याबरोबर कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळे तुमची स्वतःची ग्रोथ होणार आहे, कंपनीची होऊ न होऊ. त्यामुळे स्वतःच्या ग्रोथसाठी तरी किमान आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी, मागाशी म्हटलं की माणूस सेल्फ सेंट्रिक असतो, स्वतःबद्दल जास्त विचार करतो. किमान तो काय म्हणतो आपण त्याला, स्वतःबद्दलचं स्वतःसाठी म्हणून, महत्त्वाकांक्षा म्हणून काय विना तुम्ही ह्याच्याकडे बघा आणि ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करा, जेणेकरून तुम्हाला तरी त्याचा नक्की फायदा होईल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. कुलकर्णी सरांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर सरांनी